गुड आफ्टरनून टू ऑल. गुड आफ्टरनून सर. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे सर्वांना? येस सर. ओके, ग्रेट. पार्लमेंटरी प्रोसिडिंग्स आपण बघतो. पार्लमेंटमध्ये काय काय काम होत आहेत त्यातलं काल आपलं बघून झाले. लेजिस्लेशन कसे होतात, ऑर्डिनरी बिल्स काय, मनी बिल्स काय, आपलं बघून झालेलं आहे. आता त्याच्या पुढची स्टेप आपल्याला पाहायची, बजेट. बजेट इन द पार्लमेंट. संसदेमध्ये मांडण्यात येणारी अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट, वार्षिक वित्तीय विवरण. आता ही एक साधी सुधी प्रोसेस नाहीये. पूर्ण भारताचं बजेट आहे, म्हणजे पूर्ण भारताचा हिशोब. किती पैसे आले, किती पैसे खर्च होत आहेत, या सगळ्यांचा हिशोब त्याच्यामध्ये असतो. आपल्या फॅमिलीमध्ये चालतं की नाही, दर महिन्याला हिशोब, किती अर्निंग आली, किती खर्च व्हायचे आहेत, खर्च कोणकोणता करायचा आहे. इलेक्ट्रिसिटी बिल असेल, इंटरेस्ट असेल, व्याज वगैरे आपण ईएमआय देतो, ते काय करणंच आहे, द्यायचंच आहेत आपल्याला. तिथून सुट्टी मिळत नाही, म्हणजे ते काय झाले, चार्ज ऑन एक्सपेंडिचर. सेम आपल्या कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडिया म्हणून तसे पण होतात. दुसरं असतात मेड फ्रॉम एक्सपेंडिचर, ज्याच्यावरती वोटिंग होऊ शकते. कोणती वस्तू घ्यायची आहे, कोणत्या क्वालिटीची घ्यायची आहे, कधी घ्यायची आहे, हे आपलं चालू राहतं ना. एखादी गोष्ट पुढच्या महिन्यात घेऊ, लगेच घेऊ, चांगल्या क्वालिटीची घेऊ, त्याच्यावरती आपण काय करतो, डिस्कशन होतं, म्हणजेच वोटिंग होते याच्यावर. तर अशा दोन प्रकारचे खर्च आपल्या कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडिया मधून केले जातात. तर आता हे जे बजेट आहे, आपल्या पूर्ण भारताचं वित्तीय विवरण जे आहे, ते लगेच लगेच बनत नाही. कारण की हा 140 कोटी लोकांचा देश आहे. ट्रिलियन्स मध्ये पूर्ण हिशोब असतो. त्यासाठी काय लागतं, बऱ्याच महिन्यांचं प्रिपरेशन लागतं. तर सगळ्यात आधी आपण समजून घेऊ की बजेट मांडण्याच्या आधी, बजेट पेश करतं कोण करतं, पेश फायनान्स मिनिस्टर करतात. राष्ट्रपती आधी भाषण देतात आणि मग फायनान्स मिनिस्टरद्वारे ते पेश केलं जातं. राष्ट्रपतींच्या अनुमतीनं ते मांडलं जातं. आता बजेट मांडण्याच्या आधी काही स्टेप्स आहेत ज्या मिनिस्ट्री ऑफ फायनान्सला पूर्ण कराव्या लागतात. कारण की बजेट मांडण्यामध्ये, ते पूर्ण करण्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा कोणाचा असतो, तर मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, वित्त मंत्रालयाचा असतो. तर वित्त मंत्रालय 5-6 महिने आधीपासूनच काय करतो, अभ्यासाला सुरुवात करतो ह्या बजेटच्या. तर ह्या स्टेप काय आहेत, बिफोर बजेट काय स्टेप आहेत, आपण ते एक एक बघूयात. तर सगळ्यात आधी इथे होतं बजेट फॉर्म्युलेशन आणि प्री बजेट मीटिंग्स. बजेट फॉर्म्युलेशन आणि प्री बजेट मीटिंग्स. आता कोण मांडतंय बजेट, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स. ज्याच्यामध्ये कुणाचा हिशोब आहे, सगळ्या मंत्रालयांचा, सगळ्या डिपार्टमेंटचा, भारत सरकारच्या अधीन येणाऱ्या सगळ्या गोष्टींचा हिशोब आहे त्याच्यावर. समजा आता मी मिनिस्टर ऑफ फायनान्स आहे, तर मी काय करणार, तुमच्या आणि तुम्ही सगळे बाकीचे विविध मंत्री आहात, विविध डिपार्टमेंटचे हेड्स आहात, सेक्रेटरीज आहात. तर काय होणार, आपल्या मीटिंग सुरू होणार की काय आहे तुमच्या डिपार्टमेंटचा अहवाल, किती खर्च झालाय, येणाऱ्या वर्षात तुम्हाला किती खर्च करायचा आहे, कोणकोणत्या गोष्टी सुधारायच्या आहेत, तुमच्या मंत्रालयाच्या खाली जे डिपार्टमेंट्स येत आहेत किंवा एखादे उद्योग वगैरे येत आहेत, तर ते कसे चालू आहेत, काय अडचणी आलेल्या आहेत का, हे सगळं काय केलं जातं, नोट केलं जातं. प्री बजेट मीटिंग सुरू होतात. पूर्ण वर्षाचं काढायचं की नाही आपल्याला अहवाल, ह्या मीटिंग मधून तो काढला जातो. ठीक आहे. त्याच्यानंतरची स्टेप असते डेटा कलेक्शन अँड अनालिसिस. मग तुमच्याकडनं डेटा मागवणार पूर्ण डिपार्टमेंट वाईज, काय तुमचा परफॉर्मन्स आहे, गेल्या वर्षी जे बजेटमध्ये सांगितलं होतं, जे एस्टिमेट्स दिले होते, ते पूर्ण होत आहेत की नाही, किती पूर्ण होत आहेत, त्याची आकडेवारी पूर्णपणे. तुम्ही बघताय बजेटच्या आधी काय येतं आपल्याला, इकॉनॉमिक सर्व्हे येतो, पूर्ण आकडेवारी असते की नाही. आजकाल तर युपीसी एमपीसी करणारे त्याला वाचत नाही, पण पूर्वी 2009, 10, 11, 12 मध्ये एवढं मोठा इकॉनॉमिक सर्व्हे यायचा, त्याची वाट बघायची. आणि तो आल्यानंतर मग त्याच्यामधून पूर्ण फॅक्ट्स काढणं, आकडेवारी काढणं, त्यातून 2-4 क्वेश्चन्स येतच होते. तर ते असतं इकॉनॉमिक सर्व्हे, पूर्ण भारताचा आर्थिक सर्वेक्षण. मग हे पूर्ण डिपार्टमेंट्स, त्या डिपार्टमेंट्स मधले सब डिपार्टमेंट्स, किती खर्च झाला, किती एक्सपेक्टेड होता, किती कमी पडलाय, फिजिकल डेफिसिट मध्ये आहोत का आपण, हे सगळे त्याच्यामध्ये अंदाजे काढले जातात. म्हणजे आता हे काय झालं, मेकिंग सुरू झाली, आकडेवारी कलेक्शन वगैरे आता सुरू झालं. मग याच्यानंतर असतं बजेट रिव्ह्यूज अँड प्रिपरेशन. आता फायनली आकडेवारी आली, मिटिंग झाल्यात, एक डॉक्युमेंट बनवलेली आहे. मग त्याला काय करणार, एक सिंहावलोकन करणार, फायनल इस्टिमेट त्याच्यावर करणार, काय नेमकं आपल्याला प्रेझेंट करायचे बजेटमध्ये. म्हणजे बजेटची ही काय, बजेट प्रिपरेशनच्या आधीची फायनल स्टेप आहे. ठीक आहे. मग याच्यानंतर पूर्ण मंत्रालयांमध्ये कोऑर्डिनेशन साधलं जातं आणि फायनलायझेशन ऑफ बजेट डॉक्युमेंट्स. मग प्रत्येक मंत्रालयाशी काय केलं जातं, कोऑर्डिनेट म्हणजे संपर्क साधला जातो. असं असं तुमच्या मंत्रालयाचा, तुमच्या डिपार्टमेंटचा असा असा अहवाल आहे, या गोष्टीनं आपल्याला या मार्गाने पुढे जायचं किंवा ह्या गोष्टी बजेटमध्ये पेश करायच्या आहेत. आणि मग होते हलवा सेरेमनी. बघितलं असेल ना तुम्ही, हलवा एक डिश आहे आपली, स्वीट डिश हलवा आपण म्हणतो ना, तो बनवला जातो. कारण की 4-5 महिन्यापासून सगळ्यांनी काम केलेले असतात, डिपार्टमेंटचे अधिकारी, याच्यामध्ये IAS लोक पण असतात. मग सगळ्यांना काय केला, तो हलवा दिला जातो खायला, म्हणजे सेलिब्रेशन केलं जातं. कारण की हा काय आपल्या देशामधला एक फेस्टिवलच आहे. बजेट सेशन म्हणजे काय, एक प्रकारे फेस्टिवलच आहे, आर्थिक फेस्टिवल.
आपण त्याला म्हणू शकतो. तर त्याच्यामध्ये ते होतं, हलवा सेरेमनी होती, आणि हलवा सेरेमनी झाल्यानंतर प्रिंटिंग ऑफ बजेट, विच इज मोस्ट इम्पॉर्टंट. हे जे बजेट आहे ना पूर्ण वर्षाचं, ते प्रिंट केलं जातं. हलवा सेरेमनी पासून ते प्रिंट होईपर्यंत पूर्ण कॉन्फिडेन्शियलिटी ठेवली जाते. कसलंही लीक नाही झालं पाहिजे, अनऑथराइज ऍक्सेस नाही कुणाला भेटलं पाहिजे त्याचा, कारण की डायरेक्ट कुठे मांडणार आहेत, राष्ट्रपतींच्या अनुमतीनं आपल्या गृहामध्ये, लोकसभेमध्ये मांडणार. आणि मग त्याच्या आधी ते कुणाकडेही गेलं नाही पाहिजे, लीक नाही झालं पाहिजे. त्यासाठी इथे खूप आपण म्हणतो ना सिक्रेसी बाळगली जाते. कोण प्रिंट करणार, काय करणार, किती टाइम लागणार, ह्या सगळ्या गोष्टींचा इथे हिशोब ठेवला जातो. कारण की बजेट आहे आणि ते मांडण्याच्या आधी लीक नाही झालं पाहिजे, ही काळजी इथे घेतली जाते. आणि मग शेवटी येतं प्रिपरेशन ऑफ बजेट प्रेझेंटेशन. आता जे फायनान्स मिनिस्टर येतात ना आपली बॅग घेऊन, आता बॅग बदललेली आहे, पण येतात म्हणजे जे प्रेझेंटेशनला येतात ना, त्याला सगळ्यात आधी करावं लागतं बजेट स्पीच. ही पहिली स्टेप असते गृहामध्ये. तर ते बजेट स्पीच काय असणार आहे, मग त्याच्यामध्ये सांगितलं जातं की जे इस्टिमेट्स आहेत, रेव्हेन्यू इस्टिमेट्स काय आहेत, एक्सपेंडिचर इस्टिमेट्स काय, हे सगळं त्यात सांगितलं जातं. टॅक्स संरचना कशी असेल, इन्कम टॅक्सचे स्लॅब कसे असतील, आपल्या पूर्ण अर्थव्यवस्थेचा परफॉर्मन्स कसा होता, जीडीपी किती, कारण की सगळ्यांकडून आकडेवारी घेतलेली ना, मग जीडीपी वगैरे काढला जातो, या सगळ्या गोष्टी तिथे सांगितल्या जातात. मग प्रिपरेशन ऑफ बजेट स्पीच ही शेवटची स्टेज असते बिफोर प्रेझेंटेशन. म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण तयारी करतात, मिनिस्टर ऑफ फायनान्स जे असतात ते पूर्ण तयारी करतात. तर प्रवास सुरू कुठून होतो, पूर्ण मंत्रालयाच्या डिपार्टमेंटच्या अभ्यासापासून ते बजेट स्पीचच्या प्रिपरेशन पासून. आणि याला काय लागतात, 4 ते 5 महिने लागतात पूर्ण ह्या गोष्टी संपवण्यासाठी. आणि मग राष्ट्रपतींची अनुमती घेतली जाते, राष्ट्रपती बजेटरी स्पीच देतात, आणि त्याच्यानंतर मिनिस्टर ऑफ फायनान्स लोकसभेमध्ये बजेटची मांडणी करतात. आणि पहिला दिवस जो असतो जेव्हा बजेट मांडलं जातं त्याला आपण म्हणतो बजेट स्पीच. ओके, ही फर्स्ट स्टेप आहे. तर बजेट मांडण्याच्या आधीच्या स्टेप समजली, एकदम रफली लक्षात ठेवा की 4-5 महिने लागतात. पूर्ण डिपार्टमेंट मंत्रालयांचं कॉर्डिनेशन याच्यामध्ये केलं जातं, डेटा गोळा केला जातो, त्याचं अनालिसिस केलं जातं, जीडीपी काय असू शकतो, गेल्या वर्षी, या वर्षी, प्रोजेक्टेड नेक्स्ट इयरला काय असेल, या सगळ्यांचं प्रिपरेशन 3 ते 4 महिन्यामध्ये केलं जातं. आणि मग बजेट मांडलं जातं कुणाच्या अनुमतीनं, राष्ट्रपतींच्या. आणि जे पहिला दिवस मिनिस्टर ऑफ फायनान्स जे बजेट पेश करतात त्याला काय म्हणतात, बजेट स्पीच. ओके, आणि तिथपासून मग बजेटची प्रक्रिया सुरू होते. नाव आता आपल्या बजेटसाठी जो संविधानात शब्द वापरलेला तो आहे अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट. बजेट हा शब्द नाही वापरला. बगेटी हा शब्द जो आहे फ्रेंच वर्ड आहे, म्हणजे चमड्याची पिशवी. तर त्याच्यातून हा शब्द आलाय बजेट. म्हणजे 17व्या-18व्या शतकापासून फायनान्शियल मॅनेजमेंटसाठी तो शब्द वापरायला सुरुवात झाली होती, म्हणून तो शब्द प्रचलित झाला. ब्रिटनकडनं आपल्यात आला आणि जवळपास इकडे तो वापरला जातो. तर ऍक्च्युअल वर्ड काय आहे संविधानामध्ये, अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट, आर्टिकल 112, वार्षिक वित्तीय विवरण. पूर्ण भारत देशाचा हा काय आहे, हिशोब आहे. ठीक आहे ना. कंपोनंट्स ऑफ बजेट. आता आपलं बजेट काय, काही घटकांचं मिळून बनलेलं आहे, आणि 5 महत्वाचे घटक आहेत बजेटचे जे आपल्याला माहित पाहिजे. मेन्स मध्ये तुम्हाला याच्यावरती लिहिता पण आलं पाहिजे, हे लक्षात घ्या. तर सगळ्यात पहिलं आहे इस्टिमेट्स ऑफ रेव्हेन्यू अँड कॅपिटल रिसिप्ट्स. इस्टिमेट म्हणजे काय, अंदाज. कशाचा अंदाज आहे हा, रेव्हेन्यू आणि कॅपिटल रिसिप्ट्स, महसूल आणि भांडवली जी मिळकत आहे त्याचे हे अहवाल आहे, त्याची आकडेवारी असते. त्याच्यामध्ये काय काय येतं, तर सगळ्यात मध्ये येतं. नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला मार्गदर्शक अकॅडमी तर्फे 2025च्या अटेम्प्टसाठी जो महाकोर्स सुरू केला जात आहे त्याची माहिती देणार आहे. मित्रांनो, जर का तुम्ही युपीएससी आणि एमपीएससी ची तयारी करताय आणि 2025 हे तुमचं टार्गेटेड इयर आहे, तर हा व्हिडिओ नक्की पहा. आता आपल्या सगळ्यांनाच माहित आहे राज्यसेवेचं स्वरूप बदललेलं आहे. 2025 पासून राज्यसेवा आणि युपीएससी नागरी सेवा एकसारख्या होत आहे. म्हणजे आता एमपीएससी राज्यसेवेमध्ये सुद्धा आपल्याला आन्सर रायटिंग करायची आहे. मीन्स राज्यसेवा ही डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम होत आहे. आणि आता आपण ट्रॅडिशनल वेनं बघितलं 2012 पासून ते आतापर्यंत, तर एमपीएससी राज्यसेवा ही ऑब्जेक्टिव्ह होते. म्हणजे पूर्व आणि मुख्य दोन्हीमध्ये पण आपल्याला फक्त 4 पैकी एक ऑप्शन निवडायचा होता. पण आता राज्यसेवा आपल्याला क्लास 1 ची पोस्ट देते, गॅझेटेड पोस्ट आपल्याला मिळते, राजपत्रामध्ये आपलं नाव जातं. तर साहजिकच एवढ्या मोठ्या पदावरती जर आपल्याला विराजमान व्हायचंय तर विविध विषयांवरती आपल्याला ओपिनियन देता आली पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपल्याला फॅक्च्युअल प्लस कन्सेप्च्युअल दोन्ही वेळा अभ्यास केला पाहिजे, तरच आपल्याला विविध विषयांवरती आपलं मत मांडता येतं. आणि ही गोष्ट लक्षात ठेवून मार्गदर्शक अकॅडमीने एक महाकोर्स सुरुवात केलेला आहे. महाकोर्स हे नाव याच्यामुळे दिलेलं आहे कारण की या कोर्समध्ये प्रत्येक विषयावरती खूप खोलवरती लेक्चर्स दिलेले आहेत. लेक्चरच्या संख्येवरती कसलीही मर्यादा नाहीये की 10-5 लेक्चर मध्ये हा विषय संपवला, 20-25 लेक्चर मध्ये हा विषय संपवला, असं नाही. तर विषय जोपर्यंत व्यवस्थितरित्या संपत नाही किंवा एका विशिष्ट लेवलवरती आपण पोहोचत नाही तोपर्यंत इथे लेक्चर्स दिले जाणार आहे.
आणि सोबत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषेमध्ये नोट्स दिल्या जाणार आहे. त्याच्यामुळे एनसीईआरटी, स्टेट बोर्ड, रेफरन्स बुक यासाठी तुमचा जो मोठा वेळ जातोय ना तो इथे वाचणार आहे आणि तो वेळ आपल्याला युटिलाइज करायला मिळणार आहे आन्सर रायटिंग मध्ये. आन्सर रायटिंग म्हणजेच उत्तर लेखनाची जी प्रॅक्टिस आहे ती खूप महत्वाची भूमिका बजावणार आहे आपल्या यशामध्ये. तर साहजिकच आपल्याला त्याला तेवढा वेळ द्यावाच लागणार आहे आणि तिथे आपल्याला आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करायची तर आपल्याला नॉलेज पण त्या लेवलचं आलं पाहिजे, नाहीतर आपण आपल्या ओपिनियन कशा प्लेस करू. त्याच्यामुळे मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठेही असाल आणि जर तुम्हाला एका छान कोर्सची आवश्यकता आहे जिथे खरोखर खूप डेप्थ मध्ये तुम्हाला विषय डिलिव्हर केले जात आहेत, तर हा कोर्स नक्की पहा. डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या ऍपची लिंक दिलेली आहे. सोबतच तुम्हाला काही क्रमांक दिलेले आहेत. जर तुमची काही अडचण असेल, तुम्हाला काही विचारायचं असेल, काही बोलायचं असेल, काही संभ्रम तुमच्यामध्ये असतील तर नक्की फोन करा. आपण त्या गोष्टी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. आणि मित्रांनो, 2025 ची तयारी करण्याची ही खूप योग्य वेळ आहे, कारण की आता एक्झॅक्टली आपल्याकडे 1.25 वर्ष मिळतो पुढच्या वर्षाच्या अटेम्प्टसाठी आणि जर मेन्स पकडली तर थोडे 2-4 महिने आणखी जास्त मिळतात. तर ह्या टाइम स्पॅन मध्ये आपली खूप चांगल्या पद्धतीने तयारी होऊ शकते. त्याच्यामुळे योग्य वेळी योग्य पावलं उचला. तुम्हाला क्लास न लावताही तयारी कशी करायची आहे, कशा प्रकारे पावलं उचलली गेली पाहिजे सुरुवातीची, त्यासाठीही तुम्ही फोन करू शकता. तुम्हाला योग्य माहिती दिली जाईल. म्हणजे गव्हर्नमेंटलाही काय होणार आहे, हे प्राप्तच होणार आहे, मिळणारच आहे. हे काय रेग्युलर बेसिसवरती महिन्याला म्हणा, वार्षिक म्हणा, मिळणारच आहे. याच्यामध्ये पण 2 गोष्टी कोणत्या आहेत, टॅक्स मधून येणाऱ्या आणि नॉन टॅक्स. आता टॅक्स मधनं डायरेक्ट टॅक्स पण असतो आणि इनडायरेक्ट टॅक्स पण असतो. डायरेक्ट टॅक्स मध्ये इन्कम टॅक्स, कॉर्पोरेट टॅक्स वगैरे ते येणार. इनडायरेक्ट टॅक्स मध्ये जीएसटी वगैरे, कस्टम ड्युटीज वगैरे त्या येणार. तर यातून काय मिळतो, एक रेग्युलर सोर्स ऑफ इन्कम मिळतो गव्हर्नमेंटला. आणि दुसरा असतो नॉन टॅक्स. गव्हर्नमेंटला आणखी पैसा कुठून मिळणार आहे, मग पब्लिक सेक्टर युनिट्स आहेत तिथून पैसा मिळतो. गव्हर्नमेंटच्या विविध एंटरप्राइजेस जो गव्हर्नमेंटला तिथे रेव्हेन्यू देतो. दुसरी गोष्ट मी तुम्हाला म्हटलं, फीज, लायसन्स फीज वगैरे गव्हर्नमेंट आपल्याकडून घेतो, त्यातून गव्हर्नमेंटला पैसे मिळतात. आणि तिसरं म्हणजे व्याज, जे आपण गव्हर्नमेंट जो काही व्याजानं पैसा देतो त्याच्यावरती तो इंटरेस्ट आकारतो. जास्त नसतो हा, पण त्या इंटरेस्ट मधून सुद्धा गव्हर्नमेंटला काय होते, चांगली मिळकत प्राप्त होते. ओके. आणि मग दुसरं आहे कॅपिटल रिसिप्ट्स. आता ही काय असते, वन टाइम, एकदाच मिळते. आणि मग काय असणार आहे, अंदाजा लावू शकतात. जसं की डिसइन्व्हेस्टमेंट. आता आपण बघतो बऱ्याचशा क्षेत्रामधून गव्हर्नमेंट काय करतोय, आपली भागीदारी कमी करते. समजा एखादं क्षेत्र आहे, डिफेन्समध्ये आपण आता 100%, 49% पर्यंत ओपन केलं याच्यासाठी, कुणासाठी, प्रायव्हेट प्लेयर्ससाठी. मग आधी कुणाची 100% शेअर्स गव्हर्नमेंटचे होते. असा कोणताही उद्योग असेल, क्षेत्र असेल ज्याच्यामध्ये डिसइन्व्हेस्टमेंट केली जाते. म्हणजे आता एखादा मोठा बिझनेस आहे, न्यूक्लिअरचा अजून केला नाही, पण आपण बघू न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, एनपीसीएल मधून गव्हर्नमेंटला हिस्सेदारी कमी करायची. जस्ट एक्झाम्पल, काल्पनिक, तसं होणार नाही लवकरच. तर आता त्याच्यामध्ये समजा 1,00,000 कोटीचं पूर्ण भांडवल आहे त्या कंपनीचं, एनपीसीएलचं. तर त्या 1,00,000 कोटीमध्ये गव्हर्नमेंट म्हणतो की आम्हाला 24% डिसइन्व्हेस्टमेंट करायची. आणि गव्हर्नमेंट कारण का देतो याला, इफिशियन्सी यावी, प्रायव्हेट प्लेयर्स यावेत, त्याचं एक्सपान्शन व्हावं, वाढावं, यासाठी आपण डिसइन्व्हेस्टमेंट करतो. आणि दुसरा फायदा गव्हर्नमेंटला काय होतो, बजेटमध्ये पैसा पण मिळतो. म्हणजे आता 24% केले तर 24,000 कोटी मिळाले, त्यातून एखाद्या स्कीमला पैसा देत होतो, एमजीएनआरजीला देता येतो, आहे का नाही. म्हणजे गव्हर्नमेंटला मोठी मिळकत प्राप्त होते. त्याला आपण म्हणतो कॅपिटल रिसिप्ट, जी वन टाइम असते. तर गव्हर्नमेंटला 2 प्रकारे पैसा प्राप्त होतो, एक रेव्हेन्यू, दुसरा कॅपिटल. कॅपिटल ही वन टाइम असते, गव्हर्नमेंटच्या एखाद्या डिसिजन म्हणून त्यातून पैसा येईल. आणि दुसरीकडे ह्या रेग्युलर बेसिसवरती असतात. हा सोर्स खूप महत्वाचा असतो, हा सोर्स खूप मोठा असतो. स्पेशली टॅक्स हे मिळणारच आहे, कारण की ते कायद्यानुसार आहे. आर्टिकल 265, 265 आपल्याला मिळालेला कॉन्स्टिट्युशनल राईट आहे की विदाऊट ऍक्ट, विदाऊट लॉ आपल्याकडनं टॅक्स घेतला जाणार. बरोबर की नाही. मग त्यासाठी टॅक्स केला तो, त्याला शेवटी फायनान्स बिल म्हणतात. त्याच्यामध्ये टॅक्स वगैरे सगळं काय असतं बजेटच्या शेवटी. मग तिथून आपल्यावरती टॅक्स घेतला तो 5%, 10%, जसं आपलं इन्कम वगैरे असतं. मग हे काय, गव्हर्नमेंटला मिळतोच हा पैसा, शॉर्ट पैसा असतो आणि जास्तीचा असतो. तर गव्हर्नमेंटला बजेटचं सगळ्यात पहिलं कॉम्पोनंट काय असतं, रेव्हेन्यू आणि कॅपिटल रिसिप्ट. त्यात सांगावं लागतं की किती पैसा आला, कारण की हिशोब आहे, जनतेचा हिशोब आहे, लोकशाही आहे. तर इथे ते सांगितलं जातं बजेटच्या सुरुवातीला की किती आहे कॉम्पोनंट. हे पहिलं आणि महत्वाचं कॉम्पोनंट आहे, किती पैसा आला. दुसरं कॉम्पोनंट आहे रेव्हेन्यू जनरेशन स्ट्रॅटेजी. आता हा रेव्हेन्यू आलाय, ठीक आहे, 500 रुपये आले,
पण 500चे 600 कसे करता येतील पुढच्या वर्षीमध्ये. मग तिथं सांगितलं जातं की हा बाबा जे 10 लाख रुपयापर्यंत कमवतायत त्यांना 5% इन्कम टॅक्स, किंवा आणखी नवीन नवीन जे इनिशिएटिव्ह काढले असतील काही नाही का, फक्त महिलांसाठी वेगळं किंवा एल्डरली पीपलसाठी वेगळा टॅक्स स्लॅब असेल ते तिथे सांगितलं जातं. प्लस जे हायर इन्कम कॅटेगरीज आहेत त्यांच्याकडून हायर टॅक्स घेतात ते पण तिथे सांगितलं जातं की आपल्याला काय करायचंय, रेव्हेन्यू वाढवायचा आहे. जर रेव्हेन्यू वाढवला तर काय होईल, पब्लिक स्पेंडिंग वाढेल. गव्हर्नमेंट समजा मी आहे, माझं काम काय आहे की जे कमवणारे आहेत जास्त त्यांच्याकडून जास्त टॅक्स घेईल आणि तो तुमच्यावरतीच खर्च करेल. मग इथे दुसऱ्या कंपोनेंटमध्ये काय केलं तर रेव्हेन्यू जनरेशन स्ट्रॅटेजीज, रेव्हेन्यू कसा वाढवला जाईल हे तिथं सांगितलं. पहिलं काय सांगितलं, पैसा किती आला, रेव्हेन्यू मधून किती आला, कॅपिटल मधून किती आला. दुसरा, वाढवायचा कसा, काय आहे आपली विजन त्याच्यासाठी, हे तिथं सांगितलं जातं. तिसरं कंपोनेंट आहे याच्यामध्ये इस्टिमेट्स एक्सपेंडिचर. आता पैसा आला, आता तो खर्च करायचा आहे मिनिस्ट्री वाईज, डिपार्टमेंट वाईज, म्हणजे कोणाला किती किती ग्रांट द्यायचा आहे. आता विचार करा ना, तुम्ही प्रत्येक जण एखाद्या मंत्रालयाचे मंत्री आहात, तुमच्या अंडरमध्ये खूप सारे डिपार्टमेंट्स आहेत, तुम्हाला 1 वर्ष चालवण्यासाठी किती पैसा लागू शकतो. जस्ट एक्झाम्पल, तुम्ही कोणती पण मंत्रालय चूज करा, गृह मंत्रालय म्हणा, डिफेन्स मंत्रालय असू द्या, कुटुंब कल्याण मंत्रालय असू द्या, पर्यावरण असू द्या, ग्रामीण असू द्या, पैसा लागणार की नाही. खूप साऱ्या योजना तुम्हाला काढायच्या आहेत लोकांसाठी. ग्रामीण भागाचं समजा रुरल डेव्हलपमेंट तुमच्याकडे आहे हातं, तर त्याच्यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या स्कीम काढाव्या लागतील महिलांसाठी, तरुणांसाठी, रोजगाराच्या, मायग्रेशन स्टॉप करण्यासाठी, त्यासाठी तुम्हाला लागणार पैसा. तर मग इथे काय केलं जातं, पूर्ण अनालिसिस दिलं जातं, एस्टिमेट एक्सपेंडिचर, येणाऱ्या वर्षामध्ये किती खर्च करायचा आहे, डिपार्टमेंट वाईज, मिनिस्ट्री वाईज. ओके, ही स्टेप खूप महत्वाची असते, कारण की इथे कळतो की खर्च कुठे कुठे होणार आहे, काय काय मिळणार आहे. कारण की शेवटी तो डिपार्टमेंटला पैसा मिळणार, मंत्रालयाला पैसा मिळणार, तो शेवटी कुणापर्यंत येणार, आपल्यापर्यंत येणार, विविध योजनांच्या माध्यमातून. किंवा आता इथं झालं स्कीमचं, फक्त प्रत्येक डिपार्टमेंट रन करण्यासाठी पण पैशाची गरज आहे तुम्हाला, तुमच्या स्वतःची सॅलरी ऍज अ मंत्री म्हणून, मेंबर म्हणून, देन तुमच्या डिपार्टमेंटमध्ये काम करणारे प्रत्येक स्टाफ, IAS पासून ते पिऊन पर्यंत, सगळ्यांची सॅलरी तुम्हाला करायची, ऑफिस एक्सपेंडिचर तुम्हाला करायचा आहे, त्याचा खर्च पण याच्यामध्ये असतो, येणाऱ्या वर्षामध्ये होणारा खर्च. ओके, तर 3 कंपोनेंट आपण बघितले. पहिलं आहे रेव्हेन्यू अँड कॅपिटल रिसिप्ट, मिळकत काय आहे. दुसरं, मिळकत वाढवायची कशी, स्ट्रॅटेजी फॉर रेव्हेन्यू जनरेशन. आणि थर्ड, इस्टिमेट एक्सपेंडिचर, येणाऱ्या वर्षाचा अंदाजित खर्च काय आहे, तो याच्यामध्ये केला जातो. ओके, इथे गोष्ट सांगितलेली आहे की बॅलन्स रिक्वायर्ड बिटवीन मीटिंग इस्टिमेट इसेन्शियल नीड्स आणि फिस्कल सस्टेनेबिलिटी. म्हणजे बॅलन्स असलं पाहिजे 2 गोष्टींमध्ये. इसेन्शियल नीड्स काय आहेत, आपल्या महत्वपूर्ण गरजा काय आहेत त्या पूर्ण करायच्यात, पण सोबत आपल्याला फिस्कल बॅलन्स पण मेंटेन करायचा, आपला फिस्कल डिसिप्लिन आहे तो पण मेंटेन करायचा. नाही तर 100 रुपये आले आणि 200 रुपये खर्च गेले, 200 कुठून आणणार, 110 115 होऊ शकतं, 10-5 रुपये एक्स्ट्रा जाऊ शकतात, पण 150-200 होऊ शकतं का. व्हेनेझुएलामध्ये स्कीम काढल्या होत्या, मी तुम्हाला सांगितलं की नाही, जे पॉप्युलर लीडर होते ना तिथे, 2 लीडर्स होते, तर सगळ्यात आधीच्या लीडरने काय केलं, जॉब फ्री दिले सगळ्यांना, सगळ्यांना जॉब, म्हणजे टी शर्ट घाला, पैसे घेऊन जा त्यांच्या कंपनी, कारण की तिथे ऑइल होती, सगळी व्हेनेझुएलाची इकॉनॉमी 95% ऑइल वरती होती. मग लोक काय करायचे, फक्त टी शर्ट घालायचे आणि सॅलरी घ्यायची, म्हणजे त्यांनी जॉब फ्री दिले. आणि मग ते जेव्हा त्यांची डेथ झाली 13 मध्ये, 14 मध्ये जे दुसरे लीडर आले त्यांना पण पॉप्युलर व्हायचं होतं, म्हणून त्यांनी काय केलं, घर वाटप केले सगळ्यांना. आणि 14 मध्येच इंडिया आणि चायनाकडनं ऑइलची डिमांड घटली त्या देशाकडे, आणि पूर्ण कोलॅप्स झाली इकॉनॉमी, व्हेनेझुएलाची इकॉनॉमी पूर्णपणे कोलॅप्स. आजही तो बाहेर निघण्याचा प्रयत्न करतो, एवढी डॅमेज झालेली इकॉनॉमी आहे व्हेनेझुएलाची. तसं होऊ शकतं, मग आपल्याला काय करायचंय, गरजा पूर्ण पण करायच्यात लोकांच्या, पण बॅलन्स पण ठेवायचं. नाहीतर मग आपल्याकडे गरिबी काढण्यासाठी प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये दिले असते 20-20 लाख रुपये, भाषण करतात ना लोक, नेते लोक, आम्ही एवढे देऊ तेवढे देऊ, होतं का तसं काही. तसं जर करायला गेलं तर मग ते आपलं रेव्हेन्यू, जे आपलं फिस्कल डिसिप्लिन आहे, पूर्णपणे काय होऊन जाईल, डिस्ट्रॉय होऊन. ते एका लेवल पर्यंतच आपल्याला काय करता येतात, एक्सपेंडिचर करता येतो. तर हे बॅलन्स पण इथं मेंटेन केलं झालं पाहिजे, हे लक्षात राहू द्या. जेव्हा पण पब्लिक स्पेंडिंग हा शब्द तुमच्या अवतीभोवती येईल, पब्लिक स्पेंडिंग म्हणजे सार्वजनिक खर्च, आपल्यावर केला जाणारा खर्च, तर तो खर्च करताना एक बॅलन्स मेंटेन करायचे, फिस्कल बॅलन्स मेंटेन करायचे, फिस्कल डिसिप्लिन मेंटेन करायचे, आवाची सभा खर्च होऊ शकत नाही. चलो, तिन्ही कंपोनेंट कळाले, रिसिप्ट, स्ट्रॅटेजी आणि इस्टिमेट एक्सपेंडिचर एस्टिमेट. चौथा आहे फायनान्शियल परफॉर्मन्स ऑफ प्रिव्हियस इयर्स. आता ह्या वर्षीचं समजा बजेट आहे, इथे काय केलं तर इस्टिमेट एक्सपेंडिचर, एवढा खर्च लागेल, एवढा जीडीपी असेल, एवढं इन्कम असेल, सगळे इस्टिमेट मांडले जातात. आता गेल्या वर्षी तसेच मांडले होते की नाही, मग ह्या वर्षी ते चेक केले जातात की किती इस्टिमेट पूर्ण झाले आणि किती अॅक्युरेट ते होते.
समजा जीडीपी 5.7 असा इस्टिमेट केला होता, तो 5.7 झाला का किंवा 5.6 का 6 झाला, हे तिथे इस्टिमेट्स काढले जातात. म्हणजे गेल्या वर्षीच्या आर्थिक वर्षाचं परफॉर्मन्स काय आहे हे इथं दाखवलं जातं. हे किती आहे कंपोनंट? चौथा. गेल्या वार्षिक वित्तीय विवरणाचं लेखाजोखा इथं मांडला जातो. पण हा काय असतो? इस्टिमेट नसतो, हा फायनल असतो. इस्टिमेट कधी असतो? जेव्हा बजेट मांडलं जातं. आता जे बजेट मांडलं जाईल 2024 मध्ये, आता सुरूच होईल, मार्च एप्रिल पासून त्याची कार्यवाही सुरू होऊन जाईल, मार्च पासून त्याची कार्यवाही सुरू होते. तर हे जे इस्टिमेट मांडले जातील ते कोणते असतील? 24-25. आणि 25 मध्ये जे बजेट मांडलं जाईल त्याच्यामध्ये 24-25 मध्ये काय केलं हे पूर्ण अॅक्युरेट डेटा तिथे मांडला जातो. हे चौथं कंपोनंट आहे. तर पहिलं रिसिप्ट, दुसरं रेव्हेन्यू जनरेशनच्या स्ट्रॅटेजी, तिसरं एक्सपेंडिचरचे एस्टिमेट्स, चौथं गेल्या वर्षी केलेला परफॉर्मन्स, आणि शेवटी आणि पाचवी कंपोनंट आहे ते म्हणजे इकॉनॉमिक आणि फायनान्शियल प्लॅनिंग. येणाऱ्या वर्षामध्ये आपल्याला काय काय करायचं, मग योजना कोणकोणत्या काढायच्या आहेत, कोणकोणत्या सेक्टरचा परफॉर्मन्स कसं कसं असणार आहे, कोणत्या वेळेनं भारतीय अर्थव्यवस्था जाणार आहे, सोप्या भाषेमध्ये हे आपल्याला इथे सांगितलं जातं, शेवटी सांगितलं जातं. आणि मग बजेट स्पीच काय होतं? एंड होतं. म्हणजे एक ग्लान्स आपल्याला दिला जातो की येणाऱ्या वर्षामध्ये मोठ्या मोठ्या गोष्टी, की आम्हाला असं असं करायचंय, आपली विजन अशी अशी आहे, जीडीपी एवढा एवढा वाढवायचा आहे, या सेक्टरला एका आपण म्हणतो नुकसानीतून बाहेर काढायचा, ही विजन सगळ्यांसमोर मांडली जाते. सो दीज आर 5 कंपोनेंट्स ऑफ बजेट. ओके, रिसिप्ट, दुसरं स्ट्रॅटेजी, एक्सपेंडिचर एस्टिमेट, परफॉर्मन्स ऑफ प्रिव्हियस इयर, आणि विजन. विजन असं सुद्धा एक शब्दात सुद्धा लक्षात राहून द्या की येणाऱ्या वर्षामध्ये आपल्याला काय करायचं याची प्लॅनिंग. सो हे कंपोनेंट्स आहेत. आता बजेटमध्ये आपल्या संविधानामध्ये काय काय प्रोव्हिजन्स दिल्या त्या शॉर्ट मध्ये बघणार आहेत, नंतर बजेट प्रोसेस एकदम डिटेलमध्ये बघायच्या. आधी आर्टिकल्स बघून घेऊ. आर्टिकल्स सांगण्याच्या आधी थोडे हिस्टॉरिकल फॅक्ट सांगतो. सुरुवातीला जनरल बजेट असंच असायचं 1924 पर्यंत. मग एक ऍक्वर्थ कमिटी नेमली होती. त्या ऍक्वर्थ कमिटीने सांगितलं की परफॉर्मन्स वाढवायचा आहे तुम्हाला, रेल्वेला ऍज अ बिझनेस म्हणून तुम्हाला जर बघायचं आहे तर त्याचं बजेट सेपरेट. जर रेल्वेचं बजेट सेपरेट होईल तर काय होईल? ऍज अ बिझनेस म्हणून कळेल की किती खर्च होतोय, किती येतोय. कारण की रेल्वे एक मोठं खात आहे, मोठं खात आहे ना सर्वात. आज पण बघा ना रेल्वेवर किती डिपेंड आहे. 140 कोटी लोकांपैकी किती लोक त्याच्यावरती डिपेंड असतात. रेल्वे इज अ बिगेस्ट, आपण म्हणतो ना त्यावेळेसपासून एक बिगेस्ट बिझनेस आहे गव्हर्नमेंटचा. मग त्यासाठी त्यांना काय केलं? सेपरेट बजेट करण्याचं त्यांनी रिकमेंडेशन केलं 1921 मध्ये ऍक्वर्थ कमिटीनं, की रेल्वे बजेट जनरल बजेट पासून वेगळं करा. आता 1920-21 बजेट म्हणजे आपलं हँडल कोण करत होतं? ब्रिटिश गव्हर्नमेंट करत होतं. आणि इंडिया तेव्हा पण आतापेक्षा मोठाच भारत होता. आणि पूर्ण भारतभरामध्ये 1850 पासून रेल्वे चालायला सुरुवात झाली होती. म्हणजे चांगलं रेल्वेचं जाळं पसरलेलं होतं. म्हणून त्यांनी काय केलं? सेपरेट केलं बजेटला. म्हणजे थोडं कॉम्पिटिटिव्हनेस यावी, क्लॅरिटी यावी, की किती पैसा येतोय, किती खर्च होतोय, कसं वाढवायचं रेल्वेचं जाळं, या सगळ्यांसाठी मग ते सेपरेट केलं. आणि हे सेपरेशन कधीपर्यंत होतं? 2017 पर्यंत. सेपरेशन कधी झालं? 1924 ला. आणि कुणी सांगितलं? ऍक्वर्थ कमिटी. जी कधी सांगितलं त्यांनी? 21 मध्ये. 1921 मध्ये ऍक्वर्थ समितीने सांगितलं की रेल्वेचं बजेट वेगळं करा. वेगळं करणार म्हणजे ऍज अ बिझनेस म्हणून तो पुढे जाईल. आणि ते कधीपर्यंत होतं? 2017 पर्यंत. मग 2017ला नीती आयोगानं शिफारस केली की वेगवेगळं नको, एकच असू द्या, रेल्वे बजेट आणि जनरल बजेट हे एकच असलं पाहिजे. त्यासाठी नीती आयोगानं काही कारण दिले होते ते पण तुम्हाला सांगतो. तर सगळ्यात आधी त्यांनी कारण दिलं स्ट्रीमलाईन प्रोसेस अँड लेस एफर्ट. पूर्ण सिस्टम डबल कामाला लागते ना, जनरल बजेटला कामाला लागते, रेल्वे बजेटला कामाला लागते, तर तसं नको. स्ट्रीमलाईन प्रोसेस म्हणजे एकदम एफर्टलेस प्रोसेस करा. एकाच बजेटमध्ये जनरल आणि रेल्वे दोन्ही पण तुम्ही करा. म्हणजे याच्यामुळे काय होणार आहे? कमी वेळेमध्ये बजेट पूर्ण होईल. नाहीतर जनरल बजेट वेगळं, रेल्वे बजेट वेगळं, तिथे काम वेगळं होतं, इकडे काम वेगळं होतं, तिकडे वेळ जातोय, इकडे वेळ जातोय, तर तो स्टॉप होईल. सेकंड त्यांनी रिझन दिलं इनहान्स इफिशियन्सी अँड डिसिजन मेकिंग. पटकन डिसिजन होईल एका मीटिंग मध्ये, एका सेशन जे चालू आहे बजेट सेशन, तिथं डिस्कशन होईल. याचं बजेट वेगळं, त्याचं बजेट वेगळं, तर डिसिजन मेकिंगला पण टाइम लागतो. कोऑर्डिनेशन होत नाही इकॉनॉमीमध्ये. कारण की आपलं जे टार्गेट आहे, विजन आहे, आणि विजन जर क्लिअर ठेवायची पूर्ण होल इकॉनॉमीची, तर दोन्ही बजेट एकत्र आले पाहिजे. आणि तिसरं त्यांनी लास्ट हे दिलं रिझन इन्क्रीजिंग ट्रान्सपरन्सी. तर जनरल बजेटवरती मोस्ट सगळ्यांचा फोकस असतो. त्याच्यामध्ये जर आपण रेल्वे बजेट ठेवलं तर काय होईल? ट्रान्सपरन्सी आणखी वाढेल, फटाफट काम पण होतील. ही कारण काय आहेत? कुणी दिलेले? नीती आयोगानं. आणि बाय द रिकमेंडेशन ऑफ नीती आयोग रेल्वे बजेट काय केलं? इन्क्लूड केलं जनरल बजेट 2017 पासून. म्हणजे आता जे 2017 पासून बजेट मांडले जातात तर एकच बजेट मांडलं, जनरल बजेट.
2017च्या आधी जनरल बजेट वेगळं, रेल्वे बजेट. क्लिअर? हिस्टॉरिकल फॅक्ट्स आहेत. ना कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स आता आपल्या लक्षात घ्यायच्या आहेत. ह्या सगळ्या तुम्हाला नोट्स मध्ये सुद्धा मिळतील. फक्त आता आर्टिकल्स लक्षात ठेवा. आणि आर्टिकल्स हे पाठ ठेवायचे, कारण की नेहमीच क्वेश्चन येतात याच्यावरती, नेहमी क्वेश्चन येतात. ओके. सो सगळ्यात आधी आहे प्रेझेंटेशन ऑफ बजेट, आर्टिकल 112. राष्ट्रपतींच्या मान्यतेनं बजेट तुम्हाला काय करता येतं, लोकसभेमध्ये मांडता येतं. ठीक आहे. 112 मध्ये काय सांगितलं, कोणा मनी बिल साठी पण मनी बिल मांडण्यासाठी राष्ट्रपतींची मान्यता लागते, ते सुद्धा तुम्हाला ती लागते. आर्टिकल 112. त्याच्यामध्ये सांगितले प्रेसिडेंट ऑफ इंडिया प्रेझेंट एक्सपेन्सेस फॉर इच फायनान्शियल इयर. सांगितलं जातं की किती आले, किती खर्च. आर्टिकल 112 राष्ट्रपतींची अनुमती आवश्यक आहे. मग आहे आर्टिकल 113 रिकमेंडेशन फॉर ग्रांट्स. ओके. हे खूप महत्वाचं. ग्रांट शब्द, डिमांड फॉर ग्रांट शब्द ऐकलाय ना तुम्ही? डिमांड म्हणजे काय? मागणी. मागणी कशासाठी? ग्रांट, जो तुम्हाला मिळणार आहे. येस, तुमचे प्रत्येक डिपार्टमेंट आहे, प्रत्येक मंत्रालयाखाली प्रत्येक मंत्र्याला काय लागतो? पैसा लागतो. आता तुम्ही सगळे वेगवेगळे मंत्री आहात, तर कुणी सांगितलं की मला 80,000 कोटी पाहिजेत, मला 90,000 कोटी पाहिजेत, कोणी 60,000 कोटी. जी फायनल अमाऊंट तुम्हाला ग्रांट होणार आहे तिला डिमांड फॉर ग्रांट म्हणतात. आणि हा पैसा निघतो कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया मधनं, आणि विदाऊट ऍक्ट पैसा निघत नाही. तर बजेटच्या फायनल स्टेपच्या आधीची फायनल स्टेप ही डिमांड फॉर ग्रांट असते. याच्यानंतर अप्रोप्रिएशन बिल असतं, आर्टिकल 114. डिमांड फॉर ग्रांट 113. कोणत्या घटकाला किती पैसा मिळणार, आणि तो पैसा कशाने मिळणार? कायद्याद्वारे. का? कारण की याच्यामध्ये क्लिअरली आर्टिकल 114 मध्ये क्लिअरली सांगितले कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया मधून पैसा निघणार नाही विदाऊट ऍक्ट. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? अप्रोप्रिएशन बिल करावं लागेल. प्रत्येक जेव्हा पास होईल तेव्हा कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया मधून पैसा काढून रिलीज करा. ठीक आहे. आर्टिकल 113 मध्ये काय? ग्रांट, डिमांड फॉर ग्रांट. No demand for grant shall be made except on the recommendation of president. मग आता अप्रोप्रिएशन बिल इज अ पार्ट ऑफ मनी बिल. पैसा काढायचा आहे कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया मधून, मग इथे कुणाची? मग राष्ट्रपती 80,000 कोटी सँक्शन. मग ते काय? अप्रोप्रिएशन बिल ऍज अ आर्टिकल 114 म्हणून ते मांडलं जाणार, आणि मग सीएफआय मधून पैसा रिलीज केला जाणार. 113 क्लिअर. 112 बजेट, त्यासाठी शब्द काय? अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट. आर्टिकल 113 डिमांड फॉर ग्रांट्स, आर्टिकल 114 अप्रोप्रिएशन बिल. बघा त्याच्यात काय सांगितलेलं आहे? नो मनी कॅन बी विड्रॉल फ्रॉम सीएफआय कॉन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया एक्सेप्ट बाय लॉ. कायद्याशिवाय पैसा निघणार नाही. मग 114 नुसार काय करावं लागतं आपल्याला? अप्रोप्रिएशन बिल मांडावं लागतं. मग आहे टॅक्स बिल्स, आर्टिकल 117. 117 मध्ये जी प्रोसेस सांगितलेली आहे सेम ऍज मनी बिल 117(1) मध्ये. मग त्याच्यामध्ये हे जे टॅक्स वगैरे घेतले जातात, ऍडिशनल प्रोव्हिजन्स असतात, हे बघा सिंपल लक्षात ठेवा. 109, 110, 117 आर्टिकल हे लक्षात ठेवायचे आपल्याला. 109 मध्ये काय सांगितलंय? राज्यसभेला कमी ताकद आहे. राज्यसभेला कमी ताकद आहे पैशांच्या बाबतीत, 14 दिवसाची ताकद. आणि जे काही मनी बिल्स असतील, पैशांच्या रिलेटेड बिल्स असतील, ते आधी लोकसभेतच मांडले जाणार. 109. 110 मनी बिलची व्याख्या, काय काय येतं, काय काय, जे लास्ट लेक्चरला आपण बघितलं, कोणकोणत्या गोष्टी मनी बिल येतात, कोणकोणत्या गोष्टी येत नाहीत. मनी बिलची व्याख्या आणि मनी बिलची प्रोसेस 117. इथे इट कॅन ऑनली इंट्रोड्यूस इन लोकसभा, फक्त लोकसभेतच मांडलं जाईल. 117 मध्ये. तर 109, 110, 117 हे लक्षामध्ये. 109, 110, 112, 113, 114, 117 इथपर्यंत तर आपलं क्लिअर झालं. 116 पण आहे, ते तुम्हाला पुढे सांगणार. ओके. बजेटची प्रोसेस पूर्ण महिना, दीड महिना चालते, आणि तोपर्यंत सरकारला काय करावं लागतं? सरकार चालवावं लागतो, पैशाची आवश्यकता लागते, तर तो पैसा 116 मधून येतो. ते मी तुम्हाला पुढे सांगतो. मग आहे आर्टिकल 265. इथपर्यंत 117 पर्यंत क्लिअर सर्वांना? ऑनलाईन क्लिअर? यस सर. ओके, ग्रेट. मग आहे 265, जे मी तुम्हाला आता सांगितलं होतं थोड्या वेळापूर्वी. आपला काय येतो? कॉन्स्टिट्युशनल राईट. कारण की बजेटमध्ये सगळ्यात महत्वाचा घटक असतो टॅक्स. कुणाकडनं किती टॅक्स घ्यायचा. तर विदाऊट ऍक्ट आपल्याकडनं टॅक्स घेतला जाणार नाही. गव्हर्नमेंट फक्त भाषण देईल, अरे सगळ्यांनी 20% द्या रे पैसे, होईल का असं? त्यासाठी त्यांना ऍक्ट पास करावा लागेल. तो असतो शेवटी फायनान्स बिल. जेव्हा बजेट पूर्ण होतं तो फायनान्स बिल मांडलं जातं, त्याच्यामध्ये सगळी टॅक्स संरचना असते. तो ऍक्ट जेव्हा बनतो तेव्हाच आपल्याकडनं टॅक्स घेतला जातो. तर आर्टिकल 265 बिना कायदा टॅक्स घेतला जाणार नाही. सो बस एवढे रिलेटेड आर्टिकल आहेत. 109, 110, 117 राहिल्या लक्षामध्ये, ते महत्वाचे लक्षात ठेवा. नाव
चार्ज एक्सपेंडिचर ऑफ कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया. आता आपल्याला माहिती आहे की दोन प्रकारचे एक्सपेंडिचर कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया मधून केले जातात. एक असतो चार्ज ऑन, दुसरा असतो मेड फ्रॉम. च्यावर आकारलेला खर्च, च्यातून केलेला खर्च. तर च्यावर आकारलेला खर्च नो वोटेबल, त्याच्यावर वोटिंग होत नाही. हो, ते डायरेक्टली काय पास करावेच लागतात. आणि दुसरं असतं मेड फ्रॉम, म्हणजे संचित निधीतून केला जाणारा खर्च. एखाद्या स्कीमला, अलोकेशनला, नवीन योजना वगैरे काढायची असते ना, पैसा किती दिला जातो तिथं वोटिंग होते, कमी जास्त होत होते. पण चार्ज ऑन कमी जास्त होत नाही, वोटिंग होत नाही. ते पास करावेच लागतात. कारण की ते जर पास केलं नाही तर गव्हर्नमेंट चालणार नाही. चालेल का? मग ह्याच्यामध्ये काय काय येतं? तर चार्ज ऑन एक्सपेंडिचर मध्ये येतं एम्युलमेंट्स अँड अलाउन्सेस ऑफ प्रेसिडेंट ऑफ इंडिया अँड हिज ऑफिस. राष्ट्रपतींचा पूर्ण ऑफिस आणि त्यांचा खर्च. राष्ट्रपती असेल तर देश असेल, कारण की सगळ्यात महत्वाची पोस्ट आहे. सगळ्यात पहिली ती गोष्ट त्याच्यामध्ये येते. देन सॅलरीज अँड अलाउन्सेस ऑफ चेअरमन, डेप्युटी चेअरमन ऑफ राज्यसभा अँड स्पीकर अँड डेप्युटी स्पीकर ऑफ लोकसभा. ते असतील तर हाऊस काम होईल, त्यांचे पण पैसे याच्यामध्ये आले. मग सांगितलेले सॅलरीज अँड अलाउन्सेस अँड पेन्शन्स ऑफ जजेस ऑफ सुप्रीम कोर्ट, कॅग, युपीसीची चेअरमन, या सगळ्यांचं काय सॅलरी, अलाउन्सेस अँड पेन्शन. लोक काम करतील तर भारत सरकार पुढे चालत राहील. देन आणखी इथे लक्षात ठेवा, पेन्शन ऑफ हायकोर्ट जजेस इज इन्क्लुडेड इन चार्ज ऑन एक्सपेंडिचर ऑफ कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया. हायकोर्टाच्या जजेसचं फक्त पेन्शन इथं मेन्शन. सुप्रीम कोर्टाचं सॅलरी, अलाउन्स, पेन्शन तिन्ही पण आहे, पण हायकोर्टाचं फक्त पेन्शन इन्क्लूड आहे. कारण की त्यांची सॅलरी आणि अलाउन्सेस स्टेट कन्सॉलिडेटेड फंड मधून दिली जाते. गव्हर्नर आणि त्याच्या खालचे कुठून? स्टेट मधून. जसं पूर्ण भारताची सिस्टम चालवायची तर पैसा लागतो, तसं राज्याची सिस्टम चालवायला पण पैसा लागतो. मग राज्याचं वेगळं काय असतं? कन्सॉलिडेटेड फंड असतं. प्रत्येक राज्याचं आपलं आपलं कन्सॉलिडेटेड फंड असतो. त्याच्यामध्ये राज्यपाल, विधानसभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष, परिषद असेल तर परिषदेचे अध्यक्ष उपाध्यक्ष, मग मेंबर्स, मग तिथले एमपीसी सारखे मंडळ असतील, हायकोर्टचे जजेस असतील, यांची सॅलरी जाते. आणि शेवटी पूर्ण सिस्टमचा खर्च, पूर्ण ऑफिसेसचा खर्च, मंत्रालयाच्या याच्यामधून येणारा ते खर्च. ओके, नाव समजलं? तर याच्यामध्ये काय सॅलरी, अलाउन्सेस, पेन्शन ऑफ जजेस ऑफ सुप्रीम कोर्ट, कॅग, युपीएससी, आणि पेन्शन्स ऑफ हायकोर्ट जजेस. आणि शेवटी आहे डेप्ट चार्जेस ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, इंटरेस्ट अँड एटसेट्रा. सरकार जे कर्ज घेतं त्याच्यावरती व्याज द्यायचं आहे, त्याच्यावरती चर्चा होईल का? नाही हो, व्याज द्यायचं नाही जपानला, नाही वर्ल्ड बँकेला व्याज द्यायचं नाही, असं होईल का? ते काय, ते सुद्धा चार्ज ऑन एक्सपेंडिचर आहे. म्हणजे उद्या जर तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये स्टेटमेंट आली की भारत सरकार जो व्याज पे करतोय, व्याज देतोय इतर देशांना असेल, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनला असेल, तर हे चार्ज ऑन एक्सपेंडिचर असेल का? तर मोस्ट आपल्याला माहित नसेल तर आपण काय करतो? नाही म्हणूनच हे करतो. तर ते सुद्धा चार्ज ऑन एक्सपेंडिचर मध्येच येतं. कधी पण काय करायचं, स्वतःच्या घराची विजन बघायची, ईएमआय द्यायचेच आहे, लाईट बिल द्यायचं, तसं सिस्टम चालवायचीच आहे, मग ते द्यायचंच. हा, योजना असतील, तुम्हाला योजनेचं नाव आलं, एखाद्या मंत्रालयाचं नाव आलं की त्याचा एवढा एवढा एस्टिमेटेड खर्च आहे, तर त्याच्यावरती चर्चा होऊ शकते, त्याच्यावरती डिस्कशन होऊ शकतं, त्याच्यावरती वोटिंग होऊ शकते. बस याला मात्र काय करायचं, याला पास करायचं, याच्याशिवाय सरकार चालणार नाही. चार्ज ऑन एक्सपेंडिचर. समजले हे? येस सर. ओके, ग्रेट. चला, आता हा होता प्री बजेट डेटा. आता आपल्याला बघायचं बजेट कसं पास होतं, पहिल्या स्टेज पासून ते शेवटच्या स्टेज पर्यंत. इथपर्यंत गोष्टी सगळ्यांना क्लिअर? फॅक्च्युअल डेटा आहे, पण लक्षात ठेवायच्या होती, प्रिलिम्स मध्ये खूप क्वेश्चन्स येतात. नाव स्टेजेस ऑफ बजेट. तर सगळ्यात पहिली स्टेज असते प्रेझेंटेशन ऑफ बजेट. बजेट मांडणं. बजेट कोण मांडतं? मिनिस्टर ऑफ फायनान्स, वित्तमंत्री बजेट मांडतात. हे खूप सगळ्यात महत्वाची स्टेज असते. इट इज डन बाय फायनान्स मिनिस्टर इन लोकसभा, नोन ऍज बजेट स्पीच. जे मगाशी तुम्हाला मी सांगितलं. प्रेझेंटेशन ऑफ बजेटला काय म्हटलं जातं? बजेट स्पीच, किंवा आपण त्याला अर्थसंकल्पीय भाषण असं म्हणतो, अर्थसंकल्पीय भाषण. आणि याच्यामध्ये काय काय असतं? एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची, पहिल्या दिवशी जेव्हा हे मांडलं जातं प्रेझेंटेशन ऑफ बजेट किंवा बजेट स्पीचच्या वेळी कसलंही डिस्कशन होत नाही. फायनान्स मिनिस्टर बोलणार, बाकीचे ऐकणार. त्याच्यामध्ये ते काय काय सांगतात, त्याच्यामध्ये सगळ्यात आधी ते स्पीच देतात. स्पीच त्याच्यामध्ये इन्क्लूड असतं अॅन्युअल फायनान्शियल स्टर, डिमांड फॉर ग्रांट्स, कोणकोणत्या मंत्र्याला किती किती पैशांची गरज आहे हे तिथं सांगितलं जातं. इथं डिस्कशन होणार आहे का? वोटिंग होणार आहे का? इथे फक्त सांगता येतं, बाकीच्याला ऐकायचं, त्यांना कुणीही डिस्टर्ब नाही करणार. मग इथे डिमांड फॉर ग्रांट सांगितले जातात, कोणत्या खात्याला मंत्र्याला किती आहेत ते. देन अप्रोप्रिएशन बिल्स बद्दल माहिती इथे दिली जाते की एवढं एवढं अशा अशा पद्धतीने बिल्स मांडायचे. वोटिंग वगैरे डिस्कशन नाही, फक्त सांगितलंय.
मग पुढे शेवट फायनान्शियल बिल कधी होईल, कसं होईल हे सुद्धा इथे सांगितलं जातं, ओव्हरव्ह्यू दिला जातो. देन स्टेटमेंट्स मॅन्डेटेड अंडर FRBM ऍक्ट, फिजिकल रिस्पॉन्सिबिलिटी बजेट मॅनेजमेंट ऍक्ट. FRBM आपण ऍक्ट आणला होता, ज्याच्यानुसार ठरवण्यात आलेलं आहे की आपण ऑलवेज डेफिसिट मध्ये आहोत. आपलं बजेट काय आहे, ऑलवेज डेफिसिट मध्ये आहे. म्हणजे 100 रुपये येत आहेत, 110 रुपये खर्च होत आहेत, 100 रुपये येत आहेत, 120 रुपये खर्च होत आहेत. म्हणजे आपण सरप्लस मध्ये नाहीयेत, की 100 रुपये आले आणि 90 रुपये खर्च झाले. मग ते आणण्यासाठी आपल्याला काय करायचे, काही पावलं उचलायचे, आणि त्यासाठी कायदा बनवला होता, फिजिकल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ऍक्ट नावाचा. तर त्याच्या अंतर्गत काय काय पावलं उचललेत हे सुद्धा तिथे सांगितलं. हा तो कायदा बनला होता, त्याच्यासाठी आपण हे केलेलं आहे, एवढ्या एवढ्या गोष्टी आपण अक्युमुलेट केलेल्या आहेत, डेफिसिट एवढं एवढं कमी केलेलं आहे. सरप्लस आपण नाही का, कधीच नाही सरप्लस, पण कमीत कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यात सांगितलं जातं की एवढा एक्सपेंडिचर वाढलाय, एवढ्या प्रत्येक खात्याला पैसा द्यायचा आहे, आणि तो कमी कुठून करायचा आहे, असं आहे. समजलं? हा ऍक्ट आलेला आहे FRBM 13 मध्ये आलेला आहे, 13 मध्ये, 2013 मध्ये आले FRBM ऍक्ट. मग एक्सपेंडिचर बजेट, खर्च किती करायचा आहे त्याच्यामध्ये सांगितलं जातं. मग रिसिप्ट बजेट, रिसिप्ट म्हणजे खर्च किती केला, आता मिळकत किती आहे ते पण इथं सांगितलं जातं. देन बजेट ऍट अ ग्लान्स आणि बजेट आउटकम, पूर्ण बजेटचा ओव्हरव्ह्यू दिला जातो आणि आउटकम काय असणार आहे हे सांगितलं. ठीक आहे. तर बजेटीय भाषणामध्ये परत एकदा तुम्हाला स्टेप सांगतो. सगळ्यात आधी काय होणार, स्पीच होणार, त्याच्यामध्ये पूर्ण अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट असणार, पूर्ण वर्षामध्ये काय परफॉर्मन्स आहे अर्थव्यवस्थेचा, GDP वगैरे सगळं सांगितलं जातं, केवढं एस्टिमेट केलं होतं, एवढं आलेलं आहे, त्याची कारणं सांगितले जातात. दुसरी गोष्ट मग डिमांड फॉर ग्रांट्स, मग अप्रोप्रिएशन बिल, फायनान्स बिल. असं समजा की या स्टेप आहेत. आधी डिमांड फॉर ग्रांट म्हणजे मागण्या केल्या जातात की कोणकोणत्या मंत्रालयाला किती किती पैसा पाहिजे, कारण की आधी 4 महिन्यापासून तुमच्यासोबत काय केले, डिस्कशन केलेले प्री बजेट मीटिंग मध्ये, काय व्हावं तुमच्या पूर्ण वर्षाचा परफॉर्मन्स आणि येणाऱ्या वर्षामध्ये तुम्ही काय काय करणार. त्याच्यानुसार डिमांड फॉर ग्रांट इथे मांडल्या जातात की डिफेन्स मंत्रालयाला एवढं, फायनान्स मिनिस्टरला एवढं, होम मिनिस्टरला एवढं. मग त्याच्यानंतर अप्रोप्रिएशन बिल कशी असतील आणि फायनान्शियल बिल काय असतील हे सुद्धा तिथे सांगितलं जातं. म्हणजे पूर्ण वर्षाचा आर्थिक उलाढाल इथे सांगितली जाते. त्याच्यावरती डिस्कशन होत नाही, वोटिंग होत नाही, ही फक्त सांगितली जाते. ठीक आहे. याला कमीत कमी 2 ते 3 दिवस लागतात फक्त बोलण्यासाठी, या सगळ्या गोष्टी सांगण्यासाठी. मग येतं GD, जनरल डिस्कशन. आता मांडून झालं, सगळ्यांना सांगून झालं, भाषण पण देऊन झालं, सगळ्या गोष्टी सांग बरोबर, ग्लान्स मध्ये सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता काय होणार, जनरल डिस्कशन होणार. सो इट बिगन्स फ्यू डेज आफ्टर प्रेझेंटेशन इन बोथ ऑफ द हाऊसेस. जेव्हा बजेटीय अर्थसंकल्पीय भाषण जेव्हा होतं, तेव्हा त्याच्या काही दिवसानंतर हे GD सुरू होतो आणि दोन्ही हाऊसेसमध्ये सुरू. पण लक्षात असू द्या, पॉवर्स कुठे आहेत, लोकसभेमध्ये. वोटिंग कुठे होणार आहे, लोकसभेमध्ये. राज्यसभेमध्ये ह्या गोष्टी होत नाही. डिमांड फॉर ग्रांट राज्यसभेमध्ये होत नाही, पण डिस्कशन मात्र होतं. फक्त डिस्कशन होतं राज्यसभेमध्ये, बाकी सगळी कार्यवाही लोकसभेमध्येच होणार. सो फर्स्ट स्टेप काय होती, प्रेझेंटेशन म्हणजे बजेट स्पीच, ज्याच्यामध्ये काय केलं, ओव्हरऑल बजेट सांगितलं. मग सेकंड स्टेज आहे जनरल डिस्कशन, आणि याला सुद्धा 3 ते 4 दिवस लागतात. दोन्ही हाऊसेसमध्ये चालतं, 3 ते 4 दिवस लागतात. इन लोकसभा डिस्कशन डन ऍज बजेट ऍज अ होल. इथे क्लॉज बाय क्लॉज डिस्कशन नाही होत, म्हणजे जे डिटेल डिस्कशन आहे ते इथे होणार नाही. ते कुठे होईल, डिमांड फॉर ग्रांट्स. ते कुठे होतं, डिमांड फॉर ग्रांट्स या स्टेपला होतं, डिटेल बल होतं. किती पैसा द्यायचा, कमी करता येतो का, कट मोशन मांडता येतात का, हे सगळं तिथे. इथे काय होणार, बजेट ऍज अ होल डिस्कशन होणार. ओव्हरऑल जसं की भाषण केले की नाही, ओव्हरऑल त्या भाषणाच्या ह्याच्यामध्ये डिस्कशन करणार 3-4 दिवस. ओके. तो पहिली दुसरी स्टेप काय आहे, डिस्कशन, जनरल डिस्कशन. कोणकोणत्या हाऊसमध्ये होतं, दोन्ही हाऊसमध्ये. आणि किती दिवस लागतात, 3 ते 4 दिवस लागतात. ओके. आता इथपासून काय होतं, सेशन ऍडजर्न केलं जातं. बजेट सेशन काय होतं, 3 ते 4 हप्त्यासाठी ऍडजर्न, तहकूब होतं. म्हणजे 3 ते 4 हप्ते म्हणजे महिनाभर एकत्र येणार का सगळे, नाही. का नाही येणार, कारण की आता जेव्हा GD झालेला आहे, तर पूर्ण समजा आता GDची डॉक्युमेंट आहे, पूर्ण डिस्कशन वगैरे झालेलं आहे, हे बजेटची डॉक्युमेंट प्रत्येक मंत्रालयाच्या ज्या मिळून बनलेलं आहे, हे काय केलं जातं, स्टँडिंग कमिटीकडे पाठवलं जातं. स्टँडिंग कमिटी बिफोर इंडिपेंडन्स पासून चालत आलेली अत्यंत महत्वाची स्टेज असते. लोकसभेमध्ये तिच्या कमिटीज असतात, राज्यसभेमध्ये तिच्या कमिटीज असतात. आता ह्या कमिटीजकडे हे बजेट जाणार. आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं की ऑर्डिनरी बिल वगैरे, तिथे पण काय होतं, हाऊस डिसिजन नंतर कमिटीकडे पाठवलं जातं.
तर इथे सुद्धा स्टँडिंग कमिटीकडे पाठवलं जातं. वेगवेगळ्या विषयांवरती काय असतात, कमिटी असतात आणि त्या विषयांची फाईल त्या डिपार्टमेंट त्या कमिटीकडे जाते. आणि कमिटी काय आहे, एक्सपर्ट. मग ही काय करणार आहे इथे, एक्सपर्ट अनालिसिस करणार आहे की डिमांड फॉर ग्रांट्स किती आहे, पॉसिबल होऊ शकतं का, कुठे कटछाट होऊ शकते का, म्हणजे इफिशियन्सी आणणं, डिटेल एक्झामिन करणं, डिटेल स्क्रुटनाइज करणं. म्हणजे थोडक्यामध्ये काय केलं तर छाननी केली जाते खूप डिटेलमध्ये, खूप डिटेल अभ्यास होतो, कारण की याला डायरेक्ट महिनाभरात पूर्ण भारताचं बजेट काय केलं तर एकदम एक्झामिन केलं जातं. आणि मग त्याच्यानंतर ते वापस आपल्या हाऊसेसकडे पाठवतात. मग हाऊस वापस येतात, कारण की सेशन प्रोरोगेट नाही झालं, सेशन काय झालंय, ऍडजन झालं, म्हणजे काही तात्पुरत्या काळासाठी तहकूब झालं. प्रोरोगेशन म्हणजे समाप्त, तर ते झालेलं का नाही, ते ऍडजमेंट झालेले आहे. तर 3-4 हप्ते ही होते आणि 3-4 हप्त्यानंतर वापस मग सेशन चालू होतं, कारण की आता अभ्यास करून ते येतं. अभ्यास कोणी केलाय, स्टँडिंग कमिटीज ऑफ पार्लमेंट. वेगवेगळ्या विषयांसाठी ज्या समिती असतात त्यांनी अभ्यास करून त्या फाईल्स वापस पाठवलेल्या आहेत. मग आता इथे काय होतो, पिक्चर क्लिअर होतो की ज्या गोष्टी आल्या त्या पॉसिबल आहे, कारण की त्या अभ्यास करून आलेल्या आहेत, एक्झामिनिंग करून आलेल्या आहेत. सो इथे बऱ्याचशा गोष्टी काय होतात, फायनलायझेशन व्हायला सुरुवात होते. सो स्क्रुटिनी बाय स्टँडिंग कमिटी इज थर्ड स्टेज, विच इज व्हेरी इसेन्शियल. मग येते चौथी स्टेज, वोटिंग फॉर डिमांड फॉर ग्रांट. आता छाननी झाली, अभ्यास झालाय, एक्झामिनेशन झाली त्या पूर्ण बजेटची, स्टँडिंग कमिटीने आपापले अहवाल पाठवलेले आहेत. आता काय केले जातात, सगळ्यांसमोर ते मांडले जातात. हा चला सांगा, डिफेन्स मिनिस्ट्रीला एवढे एवढे पैसे द्यायचे. मग तिथे काय केलं जातं, क्लॉज बाय क्लॉज बघितलं, डिस्कशन केलं जातं. मग मेंबर्स सांगतात की हा खर्च आपण वाचू शकतो. समजा एखादं एअरक्राफ्ट कॅरियर आहे जे आपल्याला फ्रान्सकडनं घ्यायचं आहे, तर मग तिथे एखादा मेंबर सांगेल ते कॅन्सल करू आपण, त्याच्याऐवजी टीटीए करू. टीटीए म्हणजे टेक्नॉलॉजी ट्रान्सफर अग्रीमेंट करू. त्याच्यानुसार आपल्याला ते काय देतील, आपल्याला ते देतील की कसं ते बनवलं जातं आणि आपण ते इथे बनवू. टेक्नॉलॉजी ट्रान्सफर अग्रीमेंट. आपण एखादी डिश बनवतो, डिश मागवणं आणि डिशची रेसिपी मागवणं, दोन फरक आहे की नाही. रेसिपी मागवलं तर आपल्याला काय फायदा होईल, आपल्या वस्तू वापरू, आपले कारागीर वापरू आणि इफिशियंटली काम होईल कमी खर्चामध्ये आपण बनवायला घेतलं तर. आणि बाहेरून मागवायचे म्हटलं तर जास्त पैसे द्यावे लागतात. सेम तशा गोष्टी इथे होऊ शकतात. म्हणजे इथे काय, डिमांड फॉर ग्रांटच्या वेळेस ह्या डिस्कशन होतात, छोटे मायक्रो डिस्कशन सुद्धा होतात. मग तुम्हाला जर विचारलं बजेटमध्ये सगळ्यात जास्त डिस्कशन कुठे होतं, तर डिमांड फॉर ग्रांटच्या वेळेस जनरल डिस्कशन होतं, पण ते क्लॉज बाय क्लॉज नसतं. ते काय असतं, बजेट ऍज अ होल बजेटवरती चर्चा असते, क्लॉज बाय क्लॉज नसते. पण तरी ती 3-4 दिवस चालते. मग 3-4 हप्ते स्टँडिंग कमिटी, मग तिथून अहवाल आला, मग डिमांड फॉर ग्रांट आणि मग क्लॉज बाय क्लॉज डिस्कशन, घमासान इथे डिस्कशन होते. ओके, आता इथे 2 पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत तुम्हाला डिमांड फॉर ग्रांट मध्ये, जे आता तो आपण सांगितलेलेच आहे. फर्स्ट आहे की डिमांड फॉर ग्रांट ऑनली कुठे प्लेस केले जातात, लोकसभा. ओके, आणि सेकंड आहे वोटिंग ही फक्त मेड फ्रॉम एक्सपेंडिचर वरतीच होते, चार्ज ऑन वरती होत. क्लिअर दोन्ही पण फॅक्ट. डिमांड फॉर ग्रांट म्हणजे आता बघा, विजय आणि अक्षय, समजा तुम्हाला पैसे द्यायचे, तुमचे मंत्रालय आहेत, तर तुमच्याकडचे काही खर्च आहेत जे की तुम्हाला करायचेच आहेत, त्याच्यावरती वोटिंग होईल का, डिमांड फॉर ग्रांट मध्ये याच्यावरची वोटिंग होईल का, की करायचे की नाही, ते करायचेच आहे. पण काही खर्च असे की तुम्ही एखादी ऍज अ मंत्री म्हणून योजना काढली तुमच्या क्षेत्रासाठी, तुमच्या त्या खात्यासाठी, तर त्याच्यावरती वोटिंग होऊ शकते, कमी करा जास्त करा. तर 2 फॅक्ट डिमांड फॉर ग्रांटच्या वेळी लक्षात ठेवायच्यात, की डिमांड फॉर ग्रांट कॅन ऑनली बी प्लेस्ड इन लोकसभा अँड वोटेबल पार्ट ऑन. वोटेबल पार्ट म्हणजे मेड फ्रॉम एक्सपेंडिचर, त्यातून केलेला खर्च, याच्यावरतीच वोटिंग होईल. चार्ज ऑन एक्सपेंडिचर वरती वोटिंग होणार नाही. क्लिअर. This time members can discuss the detail of budget. Clause by clause इथे काय होतं, डिस्कशन होतं. They can also move motions called cut motions. They can also move motions called cut motion. नावातूनच कळालं सर, मोशन म्हणजे काय, ठराव. आणि कशाचा ठराव आहे, काटछाट, कुठे पैसा कमी जास्त करायचा आहे. आता कशाच्या बाबतीत होणार आहे, चार्ज होणार का नाही, मेड फ्रॉम. आता कट मोशन असतात 3 प्रकारचे कट मोशन असतात, त्याची माहिती मी तुम्हाला देतो. सगळ्यात असतं पॉलिसी कट मोशन. पॉलिसी कट मोशन, आणि ह्याच्यामध्ये अमाऊंट 1 रुपयावरती पण आणली जाऊ. लास्ट टू लास्ट किती, समजा तुम्ही 10,000 कोटी मागितले, ते 1 रुपयावरती पण येणार, म्हणजे याच्यामध्ये पूर्ण पॉलिसी स्क्रॅप केली जाते. तुम्ही सांगितलं की मला अशी अशी योजना आखायची आहे, त्यासाठी 20,000 कोटीची आवश्यकता आहे, आणि सगळ्यांचं मिळून ठरलं की आपण काय करू, याच्यावरती पॉलिसी कट मोशन मांडू. यश तुमची समजा एखादं मंत्रालय, तुम्ही एखादी योजना काढली तुमच्या याच्यासाठी,
आणि सगळ्यांचं मिळून म्हणणं आहे की आपण याच्यावरती कट मोशन मांडू. कट मोशन मांडल्यानंतर काय होणार, जर ते पास होतंय तर पूर्ण ती योजना बरखास्त, 1 रुपयापर्यंत, मिनिमम 1 रुपयापर्यंत आणली जाते, म्हणजे ती पूर्ण निघून जाणार. सो पॉलिसी कट मोशन राहील लक्षात. पूर्ण योजना इथे बरखास्त होते. हे बघा, डिसअप्रुव्हल ऑफ द पॉलिसी अंडरलाईन द डिमांड. डायरेक्ट पॉलिसी जी आहे, डिमांडसाठी जी पॉलिसी काढलेली आहे तीच काय केली जाते, स्क्रॅप केली जाते, काढून टाकली जाते. मेंबर्स कॅन ऑल्सो ऍडव्होकेट अल्टरनेटिव्ह पॉलिसी. मग त्याच्याऐवजी आता तुमची पॉलिसी समजा काढली, त्याच्याऐवजी दुसरी पॉलिसी पण रिकमेंड केली जाऊ शकते, की या प्रकारची पॉलिसी आपण आणू शकतो त्याच्याऐवजी, जी 10,000 कोटीमध्येच कम्प्लीट होईल. असं पण होऊ शकतं. तुम्हाला एवढ्या डिटेल का सांगतोय, कारण की स्टेटमेंट अशा येतात एक्झाममध्ये. पॉलिसी कट मोशन मध्ये एखादी पॉलिसी स्क्रॅप होते, बट अल्टरनेटिव्ह पॉलिसी पण रिकमेंड किंवा ऍडव्होकेट केली जाऊ शकते बाय द मेंबर्स. ओके, मग कळालं पहिलं पॉलिसी कट मोशन, क्लिअर. दुसरं असतं इकॉनॉमी कट मोशन. इकॉनॉमी कट मोशन ह्याच्यामध्ये काय जातं, थोडी थोडी काटछाट केली जाते. त्याच्यात सांगितलेलं आहे, इट रिप्रेझेंट द इकॉनॉमी कॅन बी अफेक्टेड इन प्रपोज एक्सपेंडिचर. जे खर्च तुम्ही सांगताय, जे खर्च तुमचं मंत्रालय सांगताय, त्याच्यावरून काय होणार आहे, इकॉनॉमीवरती वाईट परिणाम. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काय करा, कमतरता. पण इथं कारण काय द्यायचंय तुम्हाला, जर प्रस्तावित खर्चाचा वाईट परिणाम अर्थव्यवस्थेवरती होणार असेल, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, प्रूफ्स द्यावे लागतात. उगाच बोलून चालत नाही. मग तुम्हाला तिथे सांगावं लागेल की कशा प्रकारे आपली अर्थव्यवस्था बॅडली इम्पॅक्ट होते ड्यू टू प्रेझेंट एक्सपेंडिचर. जे एक्सपेंडिचर मांडलेलं आहे त्याच्यामुळे कशा प्रकारे आपल्या अर्थव्यवस्थेवरती विपरीत परिणाम होणार आहे. आणि जर तो मोशन पास झाला त्याच्यामध्ये काटछाट केली जाऊ शकते. ठीक आहे. द अमाऊंट ऑफ डिमांड कॅन बी रिड्यूस्ड बाय अ स्पेसिफिक अमाऊंट. 20,000चे 15,000, 15,000चे 12,000, स्पेसिफिक अमाऊंट इथे कट होणार. इथे पूर्ण पॉलिसी निघून नाही जाणार. इथे फक्त अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी, अर्थव्यवस्थेवरील वाईट परिणाम टाळण्यासाठी काटछाट केली जाते. क्लिअर. ओके. आणि तिसरं आहे टोकन कट मोशन. पहिलं बघितलं पॉलिसी कट मोशन, इकॉनॉमी कट मोशन, आणि तिसरं आहे टोकन कट मोशन. इथे सांगितलेलं आहे, इट इज अ वे फॉर मेंबर्स टू एक्सप्रेस अ स्पेसिफिक ग्रीव्हन्स रिलेटेड टू गव्हर्नमेंट स्पेंडिंग. आता ही जी खर्च केला जातोय, समजा 20,000 कोटी एखाद्या मंत्रालयापासून खर्च केला जातोय, त्यातल्या एखाद्या गोष्टीवरतीच तक्रार आहे, किती काढा. पूर्ण पॉलिसी आहे ना, त्यातला एखादा क्लॉज असेल, एखादी गोष्ट आहे ज्याच्यावरती तक्रार आहे मेंबर्सची, की ती नसायला पाहिजे. मग टोकन मध्ये काय होतं, स्पेसिफिक गोष्टीलाच काय केलं जातं, टार्गेट केलं जातं, तिला कट केलं जातं. आणि ते काय सांगितलं, मिनिमम 100 रुपयापर्यंत आणली जाऊ शकते अमाऊंट. जसे की 1 रुपया कुठे सांगितलेलं आहे, पॉलिसी कट मोशन. इकॉनॉमिक कट मोशन मध्ये स्पेसिफिक अमाऊंट आहे, तिथे मिनिमम नाही दिली. आणि टोकन मध्ये मिनिमम काय दिलंय, 100 रुपयापर्यंत कमी आणलं जाऊ शकतं. म्हणजे ते लक्षात ठेवायचं की पॉलिसी पूर्णपणे नाही निघून जाणार, पण पॉलिसी मध्ये काही क्लॉज असतील, काही घटक असतील, ज्याच्यामुळे वाटतंय की गव्हर्नमेंट हे नाही करायला पाहिजे, गव्हर्नमेंटनं हे नाही करायला पाहिजे. आणि जेव्हा मग हा टोकन कट मोशन पास होतो, तेव्हा तो क्लॉज, ती गोष्ट हटवली जाते. मोशन पास होण्यावरती. आणि पास करण्यासाठी कोण असेल, बजेट कोण मांडतं, सत्ताधारी. मेजॉरिटी कोणाची असते, सत्ताधाऱ्यांची. तर मोशन पास होणं सुद्धा तेवढं रिअर असतं, पण पास झालं तर ती गोष्ट काढून टाकली जाते. हे पण लक्षात घ्या. क्लिअर. तर 3 प्रकारचे टोकन. काय नाही समजलं, टोकन कट मोशन. आता बघा, उदाहरण घेऊ आपण. मिनिस्ट्री ऑफ ट्रान्सपोर्ट आहे आणि त्यांनी काही रूल्स काढलेले आहेत. जसं की टोल्स काढायचे आहेत. आता टोल्स ऍक्च्युली ही प्रोसेस चालूच आहे. टोल काढायचे आहेत आणि टोलच्या जागी जीपीएस एनेबल्ड सिस्टम आपल्याला लावायची, जी आपल्या नंबर प्लेटमध्ये असेल आणि तिथे असेल. आणि त्यासाठी प्रस्तावित खर्च समजा 50,000 कोटी पूर्ण भारतात इम्प्लिमेंट करण्यासाठी. तर मग तिथे सांगितलं जाईल की पोल नका लावू, किंवा त्याच्याऐवजी डायरेक्ट सॅटेलाइटलाच हे करा, जीपीएस गाडीला सॅटेलाइट सोबत हे करा ना, किंवा मोबाईल डिव्हाइसेसला हे करा. त्याच्यामुळे काय होईल, आपले 15,000 कोटी वाचतील. तर हा 15,000 कोटीचा एक्सपेंडिचर नाही केला पाहिजे. त्यासाठी टोकन कट मोशन, म्हणजे पोल्स नको मेटलचे, पैसे वाचू शकतात. मग जर टोकन कट मोशन पास झालं तर काय होईल, ते 15,000 कोटी वाचवले जातात, बाकीचे दिले जाते. समजलं. म्हणजे इथे काय होतोय, स्पेसिफिक पार्ट निघून जातो. इकॉनॉमिक कट मोशन मध्ये कारण काय आहे, की अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होतोय, त्याच्यामुळे एवढी अमाऊंट कमीच करा. इथे तक्रार नाहीये. कसं टोकन कट मोशन मध्ये तक्रार आहे एखाद्या क्लॉजवर, एखाद्या गोष्टीवर. हा मेन फरक आहे दोघांमध्ये. आणि पॉलिसी कट मोशन म्हणजे एंटायर पॉलिसी स्क्रॅप करतात. पण मोशन पास होऊ शकतात काही इझिली, मेजॉरिटी लागते त्याला. क्लिअर आता सर्वांना, ऑनलाईन क्लिअर तिन्ही पण मोशन्स, Yes, पॉलिसी sir. कट मोशन, इकॉनॉमिक कट मोशन आणि टोकन कट मोशन. Yes, sir. ओके.
मग आता काय होणार, डिमांड फॉर ग्रांट नंतर काय होणार, अप्रोप्रिएशन बिल बाय आर्टिकल 114 114 अप्रोप्रिएशन, ही फायनान्स स्टेज आहे. म्हणजे ह्याच्यातून काय, याच्यानंतर फायनान्स बिल, ही फायनान्स स्टेज असते. पण आता पैसा मिळणार कुठून, इथून पैसा मिळणार. अप्रोप्रिएशन बिल तुम्हाला पैसा दे, आर्टिकल 114 नुसार तुम्हाला मांडायचंय. आणि जर हे पास होतंय तर तुम्हाला काय केलं जातं, पैसे रिलीज केले जातात. तिथे सुद्धा राष्ट्रपतींची अनुमती लागते, कारण की सीएफआय मधून पैसा काढायचा आहे. आणि सीएफआय वरती आपण म्हणतो ना, एखाद्या खजानावरती जसा नाग बसलेला असतो, तसं आपले सीएफआय चे प्रोटेक्टर कोण आहेत, तर राष्ट्रपती. तर त्यांची परमिशन लागते. चला, passing of appropriation bill by article 114. This takes time till the end of April. अप्रोप्रिएशन बिल आता पास करायचे, पैसा काढायचा आहे, वोटिंग होणार, याला वेळ लागतो, म्हणजे एप्रिलच्या एंड पर्यंत. आणि आपलं आर्थिक वर्ष संपतं कधी, 31 मार्चला संपतं. 31 मार्च आपलं फायनान्शियल इयर संपतं. मग 31 मार्च पासून ते एप्रिलच्या एंड पर्यंत पैसा कुठून आणणार, गव्हर्नमेंट चालवायचंय ना, कारण की गेल्या बजेटमध्ये 31 मार्च पर्यंत पैसा होता. मग ह्या महिन्याभराचा खर्च कसा चालवायचा, त्यासाठी येतं आर्टिकल 116. मी तुम्हाला म्हणलं जे पुढे सांगणार आहे तुम्हाला, त्याला म्हटलं जातं ओट ऑन अकाउंट. ओट ऑन अकाउंट, आर्टिकल 116. याच्यामध्ये सांगितलेलं आहे की जो टाइम आहे बजेट पास होण्याचा, अप्रोप्रिएशन बिल पूर्ण पास करण्याचा आणि भारत सरकार चालवण्याचा काही जो खर्च आहे, तो तुम्हाला इथे काढता येतो. लोकसभेला काढण्याची ताकद आहे. आणि 1/6 ऑफ टोटल बजेट तुम्हाला पैसा काढताय. जे एक्सपेंडिचर तुम्ही करणार आहेत ना, 100 रुपये तुम्हाला एक्सपेंडिचर करायचं आहे, तर 1/6 म्हणजे किती, 16.5 रुपयापर्यंत तुम्ही आधीच काढू शकता. ती ताकद आहे. कारण काय, आता विचार बघा ना, आपल्याला घर चालवायचंय, 10 दिवस घर चालवायचंय, पूर्ण महिन्याभराचं बजेट आहे, पण 10 दिवस घर चालवायचं. आणि बजेट होणार आहे 15वाडीला. मग पहिले ते 10 दिवस कसे काढायचे आपण, मग त्यासाठी काय, तर बजेट मधले काही पैसे आधीच द्या, म्हणजे आपण हे बिल वगैरे भरून टाकू. मग बजेट जेव्हा होईल तेव्हा वापस ते पुढचे 20 दिवस आपण हे करूया. समजलं. तर 1 महिना भारत सरकार चालणारच आहे, पण त्यासाठी पैसा लागणारच आहे, पण बजेट पूर्ण नाही झालं. मग बजेट मधला काही हिस्सा आधीच घेतला जातो. जो खर्च करणार आहे पुढच्या येणाऱ्या वर्षामध्ये, त्यातून 1/6 म्हणजे 16.67% पैसे आधीच घेता येतात, तिथपर्यंत मॅक्स. मॅक्स किती, 1/6, 16.67%च्या आसपास येत होते, तिथपर्यंत पैसा तुम्हाला घेता येतो. 12%, 14%, 10%. 2,000 कोटी असेल तर 200 कोटी तुम्हाला काढता येतात. मग त्या 200 कोटीमध्ये हे महिनाभर सरकार चालवा, महिनाभर भारत सरकार चालवा. कळालं. त्याला काय म्हणायचं, वोट ऑन अकाउंट, आर्टिकल 116. ठीक आहे का, कारण की अप्रोप्रिएशन बिलला एंड ऑफ एप्रिल येतं आणि तोपर्यंत भारत सरकार चालवावं लागतं, तर हे पैसा काढला जातो. आणि कुणाला ताकद आहे काढायची, लोकसभेला. सो इथे लक्षात ठेवायचं तुम्हाला, आर्टिकल 116 लक्षात ठेवायचंय. ओके. आणि हे कधी काढला जातो पैसा, जनरल डिस्कशनच्या नंतर, आफ्टर जीडीच काढला जातो पैसा, कारण की पूर्ण प्रोसेसला तिथं सांगितलं आता 1.5-2 महिने लागू शकतात. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण भारत सरकार चालवायचं आहे. सो 3 फॅक्ट लक्षात ठेवायच्या. वोट ऑन अकाउंट, आर्टिकल 116, ताकद आहे लोकसभेला, आणि काढले जातात 1/6. आणि केव्हा काढले जातात, आफ्टर जीडी, आफ्टर जनरल डिस्कशन. आणि केव्हा झालं होतं, दुसऱ्या स्टेजमध्ये, स्टँडिंग कमिटीकडे जाण्याच्या आधी. वोट ऑन अकाउंट, सॉरी, डिमांड फॉर ग्रांटच्या पण आधी. डिमांड फॉर ग्रांटच्या आधी कमिटीच्या आधी जीडी. जीडीच्या स्टेजला हा पैसा काढला जातो, कारण की काय होतं, 3-4 हप्ते ऍडजन केले जातात. पूर्ण महिनाभर तो महिना आणि अप्रोप्रिएशन बिलचा महिना, 2 महिने पूर्ण खर्च चालवण्यासाठी हा पैसा काढला जातो. क्लिअर. म्हणजे सर जे जनरल बिल असे साधारण चर्चा असते तेव्हाच केलं जातं का? येस, मिनिस्टरनं काय केलं, बजेटरी स्पीच दिलं, ओव्हरऑल बजेट सांगितलं, बरोबर, पण डिस्कशन झालं नाही. मग दुसरी स्टेज काय होती, 3-4 दिवस चालणारी, दोन्ही हाऊसमध्ये जीडी, जनरल डिस्कशन. आणि तिथं तय केलं जातं की किती पैसा काढायचा आहे. मॅक्स किती काढता येतो, 1/6, 16% 16.5% काढता येतो. मग 14%, 12%, 13%, जे काही त्यांचं ठरेल तेवढा पैसा आधीच काढला जातो. आणि मग भारत सरकार चालतं. राष्ट्रपतीला त्यांची सॅलरी जाते, जजेसला त्यांची सॅलरी जाते, पूर्ण भारत सरकार चालतं. ठीक आहे. आणि मग एप्रिलच्या एंड नंतर काय होतं, फायनान्स बिल, अप्रोप्रिएशन बिल झालं तर लास्ट फायनान्स बिल पास होतं. आणि फायनान्स बिल झालं, संपलं बजेट, संपलं. समजलं. ठीक आहे. पासिंग ऑफ अप्रोप्रिएशन बिल, मग हे काय, सेकंड लास्ट स्टेज आहे. हे पास होत आहे तर प्रत्येक मंत्रालयाला त्यांचा पैसा दिला जातो. कशातून येतो हा, सीएफआय मध्ये. आणि मग शेवटी असतं पासिंग ऑफ फायनान्स बिल. पासिंग ऑफ फायनान्स बिल शेवटची स्टेज.
मग याच्यामध्ये सगळ्या टॅक्स संरचना असतात की नाही का, आता दरवर्षी बदलतो की नाही आपण, इन्कम टॅक्सचे स्लॅब बदलले जातात, नवीन नवीन योजना काढल्या जातात, नवीन आर्थिक प्लॅनिंग आणली जाते, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड केल्या जातात. आणि हे पास होणं म्हणजे एंड ऑफ द बजेट. बजेटची जी प्रोसेस सुरू झाली होती 4-5 महिन्यापूर्वी, ती आता फायनान्स बिलनं संपते. ओके, इट इन्क्लुड्स टू गिव्ह इफेक्ट टू फायनान्शियल प्लान्स ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया फॉर फॉलोविंग इयर्स. येणाऱ्या वर्षात गव्हर्नमेंट जे काय करणार, टॅक्स कोणता घेणार, किती घेणार, काय घेणार, सगळं. आता 265 मध्ये काय सांगितले, बिना कायदा तुम्हाला टॅक्स घेता येत नाही. ते फायनान्स बिल काय, बिल बिकम्स ऍक्ट. आणि ऍक्ट बनला की आपल्याकडून इन्कम टॅक्स घेतला जातो. समजा 5%चा 7% केला तर 60% आपण का देणार? गव्हर्नमेंटला विचारणार ना, कायदा केला तरी गव्हर्नमेंट, तू कायदा केला असेल तर मी 7% देतो, नाही तर नाही देणार. मग गव्हर्नमेंट काय म्हणेल की बाळा, फायनान्स बिल पास केलंय आम्ही, त्याच्यानुसार मी 60% मागतोय, मग ते आपल्याला देणंच आहे. नाही दिलं तर आपल्याला शिक्षा होते, आपल्यावरती कार्यवाही होते. ओके, तर फायनान्स बिल ही शेवटची आणि महत्वाची स्टेज असते, बजेट इथे संपून जातं. इट इन्क्लुड्स टॅक्सेस, ड्युटीज अँड अदर फायनान्शियल मेजरमेंट्स सिमिलर टू द मनी बिल. ह्याची प्रोसेस काय आहे? इट्स सिमिलर टू द मनी बिल. राष्ट्रपतींची मान्यता, लोकसभेची ताकद जास्त, राज्यसभेची ताकद कमी. आणि इट कॅन ओनली बी इंट्रोड्यूस इन लोकसभा, देन राज्यसभा, लिमिटेड पॉवर्स. ठीक आहे. आणि इथे जबाबदारी आहे संसदेची, स्पेशली लोकसभेची, 75 दिवसांच्या आत सगळी प्रोसेस पूर्ण झाली होती. याच्यावरती सुद्धा क्वेश्चन आलेला आहे. काय गव्हर्नमेंटची काय याच्यावरती ड्युटी आहे? 75 दिवसांच्या आत सगळी प्रोसेस पूर्ण झाली पाहिजे फायनान्शियल बिलची. म्हणजे राष्ट्रपतींची मान्यता, फायनान्शियल बिल पास करणं, शेवटी राष्ट्रपतींची ऍसेंट 75 दिवसात ते झालं पाहिजे. म्हणजे बजेटचं जे एंड होतं ना फायनान्शियल बिलनं, ते 75 दिवसाच्या आत तुम्हाला कम्प्लीट करायचं. ते लवकरच होतं. ते नाही, असं होणारच नाही ना. राष्ट्रपती सेरेमोनियल भूमिका आहे राष्ट्रपतीची, कारण की पास कोण करणार आहे? लोकसभा. राज्यसभेला ताकद आहे का? नाही. मग लोकसभा पास कोण करणार? सत्ताधारी, मेजॉरिटी आहे तिथं पास झालं. राष्ट्रपती नाही म्हणू शकतो का? राष्ट्रपती नाही म्हणलं तर येणाऱ्या याच्यामध्ये भारत सरकार कसं चालतं? त्याच्यामुळे इट इज ऑनली अ सेरेमोनियल रोल, फक्त सेरेमोनियल रोल आहे त्यांचा, ते नाही म्हणणार. आणि त्यांच्या मान्यतेनेच मांडलं जातं हे, तर त्यांना काय रिजेक्ट करण्याची ताकदच नाहीये, तर हे पास होणारच. चलो, क्लिअर इथपर्यंत? आता रेल्वे बजेट नाहीच आहे, एकच बजेट आहे. आता दोन्ही आता सेपरेट नाही होत, आता खात्यानुसार, जसं की डिफेन्स मिनिस्टरला किती द्यायचंय तसं रेल्वे मिनिस्टरला किती द्यायचं. एकच बजेट आहे, जनरल बजेट. दोन बजेट नाही आहेत आता. आधी असायचं रेल्वे बजेट वेगळं, जनरल बजेट वेगळं. 17च्या आधी, 17च्या नंतर एकच बजेट आहे रेल्वे, त्याचा इट इज अ पार्ट ऑफ जनरल बजेट. तर एकच बजेट मांडलं जातं, एकदाच मांडलं जातं. प्रिपरेशन ऑफ बजेट नंतर नाही का, प्रेझेंटेशन ऑफ बजेट, बजेट इज स्पीच. मग त्याच्यामध्ये रेल्वे पण येणार, सगळंच येणार, सेपरेट नाहीये. आणखी काय कोणाला विचारायचंय ऑनलाईन? सर. ओके, चला आता एकदा वापस रिव्हिजन करू. कंपोनंट्स ऑफ बजेट काय होते? 5. पहिलं, यस, रेव्हेन्यू रिसिप्ट अँड कॅपिटल रिसिप्ट. रेव्हेन्यू रिसिप्ट मध्ये टॅक्स अँड नॉन टॅक्स. टॅक्स मध्ये डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्स. नॉन टॅक्स मध्ये पब्लिक सेक्टर युनिट मधून होणारी इन्कम, नाही फीस. नॉन टॅक्स मध्ये काय येतं? पब्लिक सेक्टर युनिट मधले अर्निंग, फीस आणि इंटरेस्ट. भारत सरकार जो कर्ज देतो त्यातून मिळणारं व्याज. म्हणजे हे काय? रेग्युलर सोर्स ऑफ इन्कम. जर तुम्हाला दुसऱ्या अँगलने विचारलं व्हॉट आर द रेग्युलर सोर्स ऑफ इन्कम ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, तर काय सांगायचं? रेव्हेन्यू रिसिप्ट, ज्याच्यामध्ये येतं टॅक्स आणि नॉन टॅक्स. इनडायरेक्ट, डायरेक्ट आणि नॉन टॅक्स मध्ये पीएसयू टॅक्स आणि पीएसयू फीस आणि इंटरेस्ट. क्लिअर? ओके. मग आहे कॅपिटल रिसिप्ट. ह्या वन टाइम असतात, लाईक डिसइन्व्हेस्टमेंट. एकदा डिसइन्व्हेस्टमेंट केली, आला पैसा वन टाइम येणार. म्हणजे इट इज बेस्ड ऑन द डिसिजन ऑफ गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंट काय डिसिजन घेतोय त्याच्यावरती असतं. तर गव्हर्नमेंटने एखाद्या क्षेत्रातून निर्गुंतवणूक म्हणतो ना, पण डिसइन्व्हेस्टमेंट करायचं ठरवलं तर तेवढा मार्जिन, तेवढा पैसा गव्हर्नमेंट. एखादी हा आता बघा, मी काय, आता समजा गव्हर्नमेंट आहे, मी तुम्हाला एनपीसीएलचं एक्झाम्पल दिलं, न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. समजा ती 10,000 कोटीची कंपनी आहे, समजा 10,000 कोटीची कंपनी आहे, आणि त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट म्हणतोय की 49% स्टेक ओपन करत आहोत डिसइन्व्हेस्टमेंटसाठी. आणि तुम्ही अदानी, अंबानी सगळे असे मोठे मोठे प्लेयर्स आहात.
तर जेव्हा गव्हर्नमेंट म्हणतं की अरे 49% ओपन आहे, मग लगेच तुम्ही काय म्हणणार, मला पाहिजे मला पाहिजे मला पाहिजे. मग कुणाला मी 15%, कुणाला 10%, अंबानी असेल तर घे बाबा 49%, मग ते दिलं जाईल. आणि तो पैसा कुणाला देतो, ते हाऊसेस कुणाला देणार, गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंट आलं का नाही एकदाच पैसा, पण दरवर्षी येणार आहे का हा, म्हणून वन टाइम शॉर्ट असतो हा. कॅपिटल म्हणजे एकदाच येणारा हा पैसा असतो. बॉरोविंग्स, गव्हर्नमेंटचा डिसिजन. बॉरोविंग्स कुठून येणार, बॉरोविंग्स वन टाइमच येते की नाही बॉरोविंग, ते कुणाकडून घेतली जाईल, इतर देशांकडनं, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन कडनं. 12,000 कोटीचं कर्ज वर्ल्ड बँक. आला का नाही गव्हर्नमेंटकडे पैसा, पण हा दरवर्षी येणार आहे का, वन टाइम. वन टाइम पैसा कॅपिटल. आणि रेव्हेन्यू काय, रेग्युलर सोर्स ऑफ इन्कम. गव्हर्नमेंटच्या कंपन्या प्रॉफिट असू काय असू कमवून देणारच ना, एक चालूच राहणार ना ते चक्र त्यांचं रेग्युलर. तर रेग्युलर वाला रेव्हेन्यू आणि कॅपिटल वाला वन शॉट. क्लिअर. सो कंपोनंट्स मधलं हे पहिलं कंपोनंट होतं. दुसरं होतं स्ट्रॅटेजीज फॉर रेव्हेन्यू जनरेशन. काय काय केलं जातं बरं, आता तुम्ही बजेट एक दोन तरी बजेट बघितले असतील किंवा वाचले असतील. काय काय केलं जातं, बजेट वाढवायचे, पैसा वाढवायचा गव्हर्नमेंटला त्यांच्या जवळचा. तुम्ही गव्हर्नमेंट आहे, तुम्हाला तुमचा रेव्हेन्यू वाढवायचा आहे, काय काय केलं जातं. आणि हे एक्झाम मध्ये येतं, याच्या मेन्स मध्ये तुम्हाला लिहायचं याच्यावर. कसला इंटरेस्ट वाढवतील यश, आरबीआय लोन देते का, आरबीआय जी बँकांना लोन देते त्याचा इंटरेस्ट वाढेल, ते याच्यामध्ये नाही येणार. इट इज अ कम्प्लिटली पार्ट ऑफ मॉनिटरी पॉलिसी विच आर डायरेक्टेड बाय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. ती वेगळी पॉलिसी झाली, ते याच्यामध्ये येणार नाही. आरबीआय ते ठरवतो मार्केटच्या परिस्थितीनुसार. मार्केटमध्ये जर आरबीआयला पैसा होतायचा आहे तर काय करेल आरबीआय, इंटरेस्ट वाढवेल की कमी करेल, कमी करेल. मार्केटमध्ये पैसा वाढवायचा आहे, ओतायचा आहे, टू इंजेक्ट द मनी इन द मार्केट. आरबीआय तिचे रेट्स काय करेल, कमी करेल. तिने कमी केले म्हणजे काय होईल, बँका जास्तीत जास्त कर्ज घेतील. बँकाकडे जास्त पैसा आला म्हणजे मार्केटमध्ये पैसा आला, बँका व्याजदर कमी करतात, आपण लोन जास्त घेतो, आपण लोन जास्त गेलो, आला मार्केटमध्ये पैसा. दॅट इज पार्ट ऑफ मॉनिटरी पॉलिसी. मार्केटमध्ये खूप जास्त पैसा झालाय आणि लोकांकडे जर पैसा असत राहिला तर महागाई वाढेल. सगळेच लोक टीव्ही घेतील, एलईडी भारी भारी, सगळे लोक कार घेतील, सगळे लोक गाड्या घेतील, पैसा वाढला तर, बरोबर की नाही. मग प्रोडक्शन तेवढं नाहीये, मग काय होईल, इन्फ्लेशन खूप वाढेल. मग ते इन्फ्लेशन नाही वाढू द्यायचं, म्हणून काय करायचंय, टू सक द मनी फ्रॉम द मार्केट. मार्केटमधून पैसा कमी करायचा आहे. मग आरबीआय आपले काय करते, रेट्स वाढवते, जे असेल मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी असेल, बँक रेट असेल, रेपो रिव्हर्स रेटची सायकल असेल, या सगळ्यांमधून काय करते, रेट्स वाढवते. मग बँका डिस्करेज होतात, बँक आरबीआय कडून कर्ज घेत नाहीत, बँका कर्ज घेत नाहीत, बँकेकडचा पैसा कमी होतो. बँकेकडचा पैसा कमी झाला, बँका इंटरेस्ट रेट वाढवतात. बँकांना व्याज जर वाढवले तर आपण शॉपिंग करत नाही, आणि आपण शॉपिंग करत नाही तर महागाई नियंत्रणात राहते. असं. तर ती मॉनिटरी पॉलिसी, त्याला इथं चिपकवू नका. तुम्ही ऍज अ गव्हर्नमेंट काय करणार, तुमच्याकडचा पैसा वाढवण्यासाठी लोकांना मारणार, पैसे घेणार, काय करणार. सर तर जे आता जे पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस इफिशियंट करणं. यस. ते ड्यू डेट्स असतात जीएसटी वगैरे सगळ्यांचे, तर जे ड्यू डेट वर आपण टॅक्सेस पे नाही केले तर गव्हर्नमेंट त्याच्यावरती फाईन फीस सगळं फाईन घेतो, लावतात. मग ते टाइमली टॅक्स पे नाही केलं तर. ओके, ती गोष्ट याच्यामध्ये आली. सगळ्यात महत्वाची आन्सर रायटिंग मध्ये गोष्ट सगळ्यात आली ना, इफिशियन्सी वाढवणार पण. आता टॅक्स पहिले भरायला खूप कंटाळा असायचा, लोकांना समजत नसायचं टॅक्स, कम्प्लिटली डिपेंड ऑन सीए. आता बरेचसे टॅक्स इंडिव्हिज्युअली भरतात, घर बसल्या मोबाईलवर कॉम्प्युटरवरती भरून टाकतात. का, इझी केलंय ना प्रोसेसला, इफिशियंट केले, डिजिटायझेशन केलेलं आहे, घर बसल्या इन्कम टॅक्स भरला जाऊ शकतो. भरतो ना, बरेचसे लोक घर बसल्या भरतात इन्कम टॅक्स. जीएसटी रिटर्न घर बसल्या होतं, ते सुद्धा त्याची पण प्रोसेस करून दिली, पोर्टल दिले, वेबसाईट दिले, अकाउंट दिले, लॉग इन करा, पासवर्ड टाका, भरा. आणि गेल्या काही वर्षामध्ये टॅक्स कंप्लायन्स किती वाढलाय, खूप वाढलाय. टॅक्स चोरी कमी झाली. हे तुमचे प्रयत्न असतील ना रेव्हेन्यू जनरेशनसाठी. तुम्ही लोकांना थोडी ना लोकांचे चोरून पैसे घेणार, हाणून मारून पैसे घेणार, नाही घेणार, पण वेगळ्या मार्गाने. लोकांना इझी करून द्या गोष्टी. आता डिजिटायझेशनमुळे, ई गव्हर्नन्स, ई क्रांतीमुळे किती गोष्टी सोप्या झाल्या, खूप सोप्या झाल्या. टॅक्सची जी प्रोसेस आहे क्विक होते. पहिलं सगळं फिजिकल असायचं, टाइम लागायचा, टॅक्स चोरी खूप व्हायची, लोक दिरंगाई करायचे किंवा भरत नव्हते.
आता त्याच्यामुळे काय झालंय, पटकन होते ना झटपट, तर लोक आता इफिशियंटली करू लागले. ट्रान्सपरन्सी आली, टॅक्स चोरी करता येत नाही, गटतात. 100% प्रूफ आहे हे कधी लिहू नका, ऍब्सोल्यूट नाही बोलायचं आणि लिहायचं, पण कमी झाली आहे. तर हे तुमचे प्रयत्न असतील की कशा प्रकारे तुमच्याकडे रेव्हेन्यू जनरेशन चांगलं होईल, इफिशियन्सी आपल्याला आणता येते. टॅक्स स्लॅब इफेक्टिव्ह करता येतात, जास्त कमवणाऱ्याला आणखी जास्त, 10 लाखाच्या पुढे गेलं 30%. का तेवढी 1 कोटी कमवले तर 30% गव्हर्नमेंटला मिळेल, आलं की नाही तिथे. स्लॅब्स इफिशियंट करणं, प्रोसेस इफिशियंट करणं, टाइमली मॅनर मध्ये करणं, फाईन्स आकारणं, फाईन्स मधून पण तुम्हालाच पैसा मिळणार. या सगळ्या गोष्टी याला आपण म्हणतो स्ट्रॅटेजी फॉर रेव्हेन्यू जनरेशन. ठीक आहे. पब्लिक अंडरटेकिंग तुम्ही सांगितलं काय करणं, इफिशियंट करणं. ते इफिशियंट झालं तर प्रॉफिट मिळेल, प्रॉफिट मिळालं तर हे होईल. कारण की मोस्ट ऑफ द बघा ना, काही काळापूर्वी गव्हर्नमेंटच्या मोस्ट ऑफ द कंपन्या लॉस मेकिंग मध्ये असतात, आज बऱ्याचशा प्रॉफिटमध्ये काम करतायत. का? कारण की तिथे पण मॉडर्नायझेशन आलं, डिसइन्व्हेस्टमेंट केली, प्रायव्हेट प्लेअरला स्टेक दिले 20%, 24%, 26%, 49% असे स्टेक्स दिले जातात. मग प्रायव्हेट प्लेअर तिथे आल्यानंतर काय होतं, इफिशियन्सी वाढते. लक्षात असू द्या, कोणत्याही इन्स्टिट्यूशन मध्ये ज्या पार्टीकडं 49 म्हणजे 51% स्टेक आहे, तो मॅनेजमेंट बघत असतो. जर एखाद्या पीएसयू मध्ये गव्हर्नमेंटचा 51 आहे तर पीएसयू झाला, त्या गव्हर्नमेंट मॅनेजमेंट ठरवणार कुणाची भरती करायची, कशी करायची, एक्झाम कशी घ्यायची, सॅलरी, सगळ्या मॅनेजमेंट सगळं काय ते बघ. म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त ज्याच्याकडे तो मॅनेजमेंट सांभाळ, हे पण लक्षात होते. मग आहे इस्टिमेट्स. तिसरं काय होतं, पहिलं कॉम्पोनंट रिसिप्ट्स, दुसरं स्ट्रॅटेजीज, तिसरं एस्टिमेट एक्सपेंडिचर. येणाऱ्या वर्षामध्ये खर्च कसा करायचा आहे, काय काय असणार आहे त्याच्यावर. याच्यामध्ये डिपार्टमेंट वाईज, मंत्रालय वाईज सांगितलं जातं की काय काय खर्च आहे भारत सरकार समोर, पुन्हा कुणाला किती किती खर्च करायचा आहे, कोणत्या योजना काढायच्या. प्रत्येक योजना आता 2005 पासून म्हणजे काय कंटिन्यू आहे की नाही, बऱ्याचशा रोजगार, स्वरोजगार योजना, स्वच्छतेच्या योजना, शिक्षणाच्या योजना, मिड डे मील स्कीम कंटिन्यू चालतात, आयुष्यमान भारत. मग ह्यांना काय केलं जातं, ह्यांना काढलं वगैरे जात नाही, याच्यामध्ये फक्त पैशांची ऍडजस्टमेंट केली जाते की हा या वर्षी येतं का नाही, बजेट पेश केलं की दुसऱ्या दिवशी पेपरला येतं की कोणाला किती किती पैसा. मग ते याच्यामध्ये काय असतं, इस्टिमेट एक्सपेंडिचर सांगितलं जातं. चौथं यस, पास्ट परफॉर्मन्स, पास्ट इयर म्हणजे प्रिव्हियस इयरचं परफॉर्मन्स काय होतं. कारण की प्रिव्हियस इयरचं बजेट मांडलं होतं तेव्हा इस्टिमेट दिले होते, जसं की या वर्षीचे इस्टिमेट आपण बघितलं. मग काय केलं जातं की परफॉर्मन्स काय म्हणजे इस्टिमेट्स किती पूर्ण झाले, सरप्लस, डेफिसिट किंवा बॅलन्स आहे, हे सगळ्या गोष्टी तिथे काढल्या जातात. आणि पाचवं लास्ट इकॉनॉमिक विजन, पुढे येणाऱ्या वर्षामध्ये काय काय करायचं आहे याची माहिती दिली जाते. ठीक आहे. मग हे स्टॉप होतं. मग आपण बघितलं होतं कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स. ते बघण्याच्या आधी आपण काही हिस्टॉरिकल फॅक्ट्स बघितले. कोणत्या कमिटीद्वारा ऍक्टवर कधी अहवाल दिला होता, 1921 21 ला अहवाल दिला, आणि इम्प्लिमेंट केव्हा झाला, 24 ला. यस 24 ला तो इम्प्लिमेंट झाला. तिथपासून 17 पर्यंत. मग 17 कोणाच्या रिकमेंडेशन वापस, नीती आयोग. नीती आयोग. त्याच्यासाठी त्यांनी यस त्यासाठी त्यांनी कारण काय दिले, जे स्ट्रीमलाईन काही म्हणजे प्रोसेस. स्ट्रक्चर साठी जे वेळ लागतो तो दोन्हीकडे पण लागतोय वेळ सारखा. एफर्ट्स कमी व्हावे, इफिशियंट काम व्हावं, ट्रान्सपरन्सी येईल. यस ट्रान्सपरन्सी येईल. राईट. ह्या गोष्टी त्यांनी सांगितल्या, त्याच्यामुळे त्यांनी एकत्र करायचं ठरवलं. वेळ पण वाचला जातो एकाच बजेटमध्ये सगळ्या वेळ गोष्टी. पण वाचतो. यस, आणि म्हणून आपण एक एकत्र केलेला आहे. मग जेव्हा आपण कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स पाहत होतो, आर्टिकल 109 राज्यसभेला कमी आहे, लोकसभेचा रोल महत्वपूर्ण आहे. 110 डेफिनेशन ऑफ मनी बिल, राईट. 112 आर्थिक अॅन्युअल वित्तीय फायनान्शियल स्टेटमेंट, यस आर्थिक वित्तीय विवरण. आणि याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, कुणाची मान्यता लागते, राष्ट्रपतींची मान्यता पेश केली लागते. पहिलं भाषण ते देतात आणि मग बजेटीय स्पीच फायनान्शियल मिनिस्टर देतात. त्याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या त्या सांगितल्या. आर्टिकल 113 डिमांड फॉर ग्रांट्स. आणि या स्टेजला काय होतं, ही स्टेज जेव्हा येते तेव्हा काय होतं, डिटेल डिस्कशन होतं. यस या स्टेजला 114 सेकंड लास्ट स्टेज अप्रोप्रिएशन बिल. हे महत्वाचं काय आहे, अप्रोप्रिएशन बिल का महत्वाचं आहे, म्हणजे काय आहे,
ते बिल प्रॉपर असेल तरच आपण बजेटमध्ये ते पास करू शकतो. येस. सेकंड लास्ट स्टेज, 1 रुपया पण निघणार नाही CFI मधनं विदाउट ऍक्ट. लॉ मेकिंग शिवाय नाही निघणार आणि अप्रोप्रिएशन बिल पास होते म्हणजे पैसा मिळतो. लक्षात राहू दे, अप्रोप्रिएशन बिल मीन्स मनी, पैसा मिळतो. फायनल स्टेज आहे ती. याच्यानंतर डायरेक्ट फायनान्स बिल असतं. पैसा मिळणं कुठे सेट झालं हे 114 नुसार अप्रोप्रिएशन बिलच्या स्टेज. ठीक आहे. 117 टॅक्स बिल्स, कोणकोणत्या गोष्टी येऊ शकतात, त्याची प्रोसेस काय असणार आहे, मनी बिलची प्रोसेस काय असणार आहे 117 मध्ये. टॅक्स ऍडिशनल प्रोव्हिजन्स 117 मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे टॅक्स रिलेटेड जे मॅटर आहेत मनी बिल म्हणून कन्सिडर केले जातात आणि ऍडिशनल मॅटर्स ऑर्डिनरी बिल म्हणून कन्सिडर केले. मग आहे 265, कायद्याशिवाय टॅक्स नाही घेतला जाणार. चला, हलवा सेरेमनी कधी होते? फायनलायझेशन ऑफ बजेट डॉक्युमेंट नंतर. फायनलायझेशन जेव्हा बजेटचं होतं प्रिंटिंगच्या आधी. प्रिंटिंगच्या आधी हलवा सेरेमनी झाली, गोड तोंड केलं सगळ्यांनी, मग ते प्रिंटिंगसाठी जातं. सगळ्यांवरती क्लोज वॉच असते, जॉईंट सेक्रेटरी सगळ्यांना वॉच असते. कुणी कुठेही लीक करायचं नाही. काय कधीपर्यंत? जोपर्यंत ते प्रिंट होत नाहीत. प्रिंट झाल्यानंतर त्यांना कोणत्या रूम मध्ये ठेवणार आहेत, कोणत्या हॉलमध्ये ठेवणार आहेत, कसं ठेवणार आहेत, त्यांचे सील कसे असतील, सगळं फिक्स असतं. आणि ते सील कधी कधी निघणार? जेव्हा प्रेसिडेंटकडे जाईल आणि तिथून ती आपली बॅग घेऊन फायनान्स मिनिस्टर जातात. जेव्हा ते लोकसभेमध्ये भाषण देतात तेव्हा ते पब्लिकसाठी ओपन असतं. तोपर्यंत सर म्हणजे हलवा सेरेमनी नंतर जॉईंट सेक्रेटरी प्रिंटिंग होईपर्यंत बंद असतात. असं बंद, कारण की लीक करायचं नाही बाहेर कुठे. यस सर, लॉकडाऊन पासून आता त्यांनी डिजिटल अर्थसंकल्प मांडण्याची सुरुवात केली ना सर? हा, काय काय चेंजेस आहेत त्याच्यामध्ये? नाही सर, तेवढं स्टडी नाही केलंय, पण बातम्यांमध्ये बघितलं होतं की डिजिटल चेंजेस नाही, पण त्या दिवशी ते हायलाइट मध्ये दाखवत होतं ना. तर कोणाच्या कार्यकाळात काय झालं, तर मग निर्मला सीतारामन यांच्या कार्यकाळात त्यांनी पहिला डिजिटल अर्थसंकल्प मांडला वगैरे अशा ती fact गरज होती. आता ते प्रत्येक वेळेस नाही होणार ते. आता तेव्हा आपल्याला हे होतं ना, कोरोनाच्या वेळेस गरज होती. हा, गरज होती. आता ह्या वेळेसचं बजेट खूप महत्वाचं असतं. बजेटवरती क्वेश्चन पण येणार म्हणजे येणार. का? कारण की इलेक्शनच्या बजेट आहे हे. तर इथं खूप महत्वाच्या गोष्टी काढल्या जातात. लोकांना खुश करण्यासाठी बऱ्याचशा स्कीम काढल्या जातात, अलोकेशन्स केले जातात. सो लक्ष राहू द्या बजेटवरती, क्लोज वॉच राहू द्या. कुठे होतो आपण? हा, आता आपल्याला काय करायच्यात? बजेटच्या स्टेप बघायच्यात ना. कुठे गेल्या? आता मला तुम्ही सांगा, आणि हे मॅप जो बनवू आपण तो पण लक्षात ठेवा. फर्स्ट स्टेप काय होती? प्रेझेंटेशन ऑफ बजेट. याच्यामध्ये काय केलं होतं? याला आपण दुसरा शब्द काय आहे? बजेट स्पीच. याच्यामध्ये काय काय सांगितलं त्यांनी? गेल्या वर्षीचा परफॉर्मन्स, एस्टिमेट एक्सपेंडिचर किती आहे, व्हिजन काय आहे, टॅक्स स्लॅब कसे असणार आहेत, या सगळ्या गोष्टी तिथे ओव्हरऑल सांगितल्या जातात. इथे डिस्कशन होतं का? नो डिस्कशन. याच्यानंतर ही झाली आता फर्स्ट स्टेज. सेकंड काय आहे? यस, जनरल डिस्कशन, जीडी. हा 3 ते 4 दिवस चालतो. कोणत्या हाऊसमध्ये चालतो? लोकसभेमध्ये. कसं आहे? बोथ हाऊस. जीडी आहे, बोथ Yes, हाऊस. डिमांड फॉर ग्रांट आणि बाकी गोष्टी मग ते लोकसभामध्ये. सो बोथ ऑफ द हाऊस मध्ये चालतं जनरल डिस्कशन. 3 to 4 डेज घेतं. याच्यानंतर फॉर 3 to 4 वीक काय केलं जातं? ऍडजर्नमेंट ऑफ सेशन. महिन्याभरासाठी स्टॉप केलं जातं.
आणि मग तिसरी स्टेज काय ते स्टँडिंग कमिटी. स्टँडिंग कमिटी ह्या पार्लमेंटच्या कमिटीज आहेत, प्रत्येक विषयासाठी असतात आणि ते काय करतात, डिटेल एक्झामिनेशन ऑफ बजेट, जे जे विषय त्यांच्याकडे आले त्याचं एकदम डिटेल स्क्रुटिनी करतात, छाननी करतात. त्याच्यानंतर चौथी स्टेप काय येणार, कारण की त्यांना तिथं महिनाभर घेतात, ते महिनाभर घेतात, पूर्ण अभ्यास करतात आणि त्या जवळपास फायनल गोष्टी असतात. आता त्याच्यावरती तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला म्हणजे मेंबर्सला डिस्कशन, म्हणजे कोणती स्टेज येणार इथे, यस, डिमांड फॉर ग्रांट्स. याच्यामध्ये तुम्ही काय करणार, क्लॉज बाय क्लॉज त्याला चेक करणार, क्लॉज बाय क्लॉज किती द्यायचं आहे, काटछाट कुठे करायची का, इथे कोणते मोशन मांडले जातात, यस, कट मोशन. किती टाईपचे मोशन्स आहेत, तीन. कट मोशन्स 3 टाईपचे आहेत. पहिलं पॉलिसी कट मोशन, त्याच्यामध्ये काय होतं, 1 रुपयापर्यंत रुपयापर्यंत आणता येते, म्हणजे पूर्ण पॉलिसी स्क्रॅप होते. इकॉनॉमिक कट मोशन, जर कशावरती वाईट परिणाम होत असेल तर, जर अर्थव्यवस्थेवरती वाईट परिणाम होत असेल असं तुम्हाला दिसतंय तर खर्च काय केला जातो, कमी केला जातो. झिरोवरती एक रुपया 100 रुपये नाही, एक पार्ट त्याच्यातला कट केला जातो. आणि तिसरं असतं टोकन कट मोशन. हे कशासाठी असतं, 100 रुपयापर्यंत. पण कशासाठी टोकन म्हणजे काय, एक स्पेसिफिक क्लॉज, स्पेसिफिक पार्ट ज्याच्यावरती तुम्हाला काय तक्रार आहे की ते नकोय, आणि तो टोकन मोशन पास झालं म्हणजे तो क्लॉज काढून टाकला जातो, तो 100 रुपयापर्यंत कमी आणला जातो. सो कट मोशन कुठे मांडले जातात, डिमांड फॉर ग्रांट्स, चौथ्या स्टेज. मग फिफ्थ काय आहे, यस सर, डिमांड फॉर ग्रांट्स मध्ये ते पण आहे ना की वोटेबल असेल त्याच्यावरच खर्च केलं जातं. वोटिंग कशावरती होणार, मेड फ्रॉम चार्ज वरती होणार नाही. आणि वोटिंग फक्त हे कुठे होतं, फक्त लोकसभेवर, राज्यसभेला याचा अधिकार नाही. मग काय होणार, यस, सेकंड लास्ट आर्टिकल अप्रोप्रिएशन बिल. अप्रोप्रिएशन बिल हे ऑनली म्हणजे फक्त डिमांड फॉर ग्रांट नंतर मांडलं जातं. डिमांड फॉर ग्रांट सोप्या भाषेमध्ये कोणत्या मंत्रालयाला किती पैसा लागतो आणि तो लागण्यासाठी जो पैसा काढावा लागतो, पैसा कुठून काढणार आहेत, कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया मधून. आणि त्याच्यामध्ये आर्टिकल 114 मध्ये सांगितले, जर तुम्हाला सीएफआय मधून पैसा काढायचा आहे तर अप्रोप्रिएशन बिल मांडावं लागेल. तर डिमांड फॉर ग्रांट मध्ये तय झालं काय की डिफेन्स मंत्रालयाला 20,000 कोटी द्यायचे, हे तय झालं. पण ते निघणार का, ते फक्त तय झालंय. लोन पास झालं पण डिस्बर्स झालंय का, असं लक्षात ठेवा. तिथे पास झालेत की एवढे एवढे पैसे मिळणार आहेत, मंत्री खुश झाला, पण ते ऍक्च्युअल मिळाले का त्यांना, ते मिळणार कधी, हे बिल जेव्हा पास होईल. हे सुद्धा राष्ट्रपतींच्या मान्यतेने मांडलं जातं. लोकसभेला याच्यामध्ये जास्त ताकद आहे, आर्टिकल 114 आहे. आणि जेव्हा हे बिल पास होईल तेव्हा तो पैसा रिलीज केला जातो, अकाउंटवर ट्रान्सफर, कुणाच्या, त्या मंत्रालयाच्या. मग याच्यानंतर लास्ट स्टेप काय आहे, पासिंग ऑफ बिल, फायनान्स बिल. आणि हे किती दिवसात पास करायचंय, 75 डेज, 75 दिवस. आणि एंड पर्यंत, एप्रिलच्या एंड पर्यंत हे जातं फायनान्स बिल. इथपर्यंत ही सायकल, ह्याच्यानंतरची 75 दिवस, इथपर्यंत ही सायकल कुठपर्यंत जाते, एप्रिलच्या एंड पर्यंत. तर ह्या मधल्या काळापासून, जनरल डिस्कशन पासून ते इथपर्यंत लगभग 2 महिने सरकारचा खर्च चालवण्यासाठी काय प्रोव्हिजन आहे, सरकारचा खर्च चालवण्यासाठी काय प्रोव्हिजन आहे, आर्टिकल 116 वोट ऑन अकाउंट. आर्टिकल, यस, ज्याला आपण काय म्हणतो, वोट ऑन अकाउंट. आणि तो किती टक्केपर्यंत काढता येतो, 16. ओके, टोटल एक्सपेंडिचरच्या 1/6 तुम्ही काढू शकता. ठीक आहे, राईट. म्हणजे बजेट आता कळालं तुम्हाला. आता प्रत्येक बजेटमध्ये मग कुठे लक्ष द्यायचं आणि काय करायचं हे सुद्धा तुम्हाला व्यवस्थित समजेल.
ना आता काही ग्रांट्स आहेत जे आपल्याला बघायचे. ग्रांट्स 100 रुपयाचा खर्च आहे, 102 करायचा आहे, ऍडिशनल 105 करायचा आहे, वाढवायचा आहे. तर काही स्पेशल ग्रांट, काही प्रोव्हिजन्स आहेत ज्याने हे करू शकतो आपण. तर त्याचे ग्रांट्स आहेत, त्याच्यावरती सुद्धा क्वेश्चन आलेले, तर आपण ते बघून घेऊयात. तर सगळ्यात आधी असतं सप्लिमेंटरी ग्रांट. नावातच आहे सप्लिमेंटरी म्हणजे काय असणार आहे. 100 चे 102 करणं, 104 करणं. ठीक आहे, वाचून दाखवतो. It is given when the money allocated in the budget for a specific service is not enough for that year. It's like getting extra funds to cover expenses. पास झालंय, सगळं डिमांड फॉर ग्रांट पण झालेलं आहे, पण डिमांड फॉर ग्रांट नंतर असं वाटतंय की नाही तेवढे पैसे पास होणार, पैसे जास्तीचे लागू शकतात. मग त्यासाठी कोणतं ग्रांट मांडावं लागेल. सप्लिमेंटरी ग्रांट. आणि जर ते पास होते तर काय होणार, तेवढी ऍडिशनल अमाऊंट वाढणार. ऍडिशनल अमाऊंट वाढली तर पुन्हा काय, अप्रोप्रिएशन, आणि मग तो पैसा दिला जातो. तर आफ्टर डिमांड फॉर ग्रांट जर तुम्हाला पैसा वाढवायचा आहे तर काही ऑप्शन्स तुमच्याकडे आहेत. तर पहिलं ऑप्शन काय आहे, सप्लिमेंटरी. ज्याच्यामध्ये काय केलेलं आहे, पैसे वाढवले. तुम्हाला जर वाटते की एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीला ते पैसा कमी पडेल तर तुम्ही ते वाढवू शकता. अगेन त्याच्यावर वोटिंग होते, डिस्कशन होतं, अप्रोप्रिएशन बिल, आणि मग पैसा तुम्हाला मिळणार. तर नावात आहे सप्लिमेंटरी, कळालं ना, वाढवण्यासाठी. दुसरं आहे ऍडिशनल ग्रांट. ऍडिशनल म्हणजे अतिरिक्त, सप्लिमेंटरी सारखंच, पण ह्याच्यामध्ये बघा फरक काय. इट ग्रांटेड फॉर न्यू सर्व्हिसेस नॉट इन्क्लुडेड इन द बजेट. इट कव्हर्स अनएक्सपेक्टेड एक्सपेन्सेस दॅट वी आर नॉट प्लॅन फॉर. डिमांड फॉर ग्रांटच्या वेळेस किंवा बजेटच्या वेळेस जेव्हा पैसा नव्हता, ती सर्व्हिसच नव्हती, ते क्लॉजच नव्हतं, आणि ते आता नव्याने निर्माण झाले, मग त्यासाठी पैसे लागू शकतात. मग काय, अतिरिक्त, ऍडिशनल ग्रांट. सप्लिमेंट आणि ऍडिशनल मध्ये काय फरक आहे. सप्लिमेंटरी ग्रांट मध्ये ऑलरेडी काहीतरी सर्व्हिस आहे, त्याचे फक्त पैसे वाढवायचे. पैसे वाढवायचे. येस, राईट. आणि ऍडिशनल ग्रांट मध्ये नवीन सर्व्हिस आहे, नवीनच एखादी गोष्ट असेल किंवा तरतूद केली असेल त्याच्यासाठी पैसे द्यायचे, जी बजेटमध्ये नव्हती, इन्क्लूड आधी. नव्यानं उद्भव आला असेल, नवीन नवीन टेक्नॉलॉजी येतात, नवीन नवीन गोष्टी येतात, किंवा ती काउंट झाली नसेल गोष्ट, मग ती नव्यानं तुम्हाला मांडावी लागेल. त्यासाठी काय, ऍडिशनल ग्रांट. अगेन अप्रोप्रिएशन बिल, आणि मग पैसा तुम्हाला मिळणार. सप्लिमेंटरी, ऍडिशनल. मग आहे एक्सेस ग्रांट. एक्सेस म्हणजे हे सुद्धा काय झालं, सप्लिमेंटरी सारखं, जास्तीचं. यात सांगितलेलं आहे, इट ग्रांटेड व्हेन स्पेंडिंग ऑन अ सर्व्हिस एक्सीड्स द बजेटेड अमाऊंट दॅट इयर. इट्स लाईक गेटिंग अप्रुव्हल फॉर स्पेंडिंग मोर दॅन इनिशियली प्लॅन. वापस आपलं आर्थिक वर्ष सुरू झालं, पैसा संपला. तुम्ही जो पैसा तुम्हाला मिळाला होता अप्रोप्रिएशन बिलमुळे, तो पैसा संपला. समजा एखादी योजना आहे, त्या योजनेला जेवढा पैसा दिला होता, समजा 18,000 कोटी आले होते, आणि 18,000 कोटी संपले, आणि पुढच्या बजेटला आणखी 4 महिने बाकी आहेत. मग तुम्ही काय करणार. मग साहजिकच तेव्हा कोणतं हिवाळी अधिवेशन चालू असेल, मग तेव्हा तुम्ही कोणतं बिल मांडणार, त्याच्यासाठी ते पास करण्यासाठी कोणता ग्रांट मांडणार, एक्सेस ग्रांट. म्हणजे इथे योजना, सर्व्हिस ही ऑलरेडी आहे, पण तिचा पैसा संपलाय, आणि तुम्हाला काय पाहिजे, जास्तीचा पैसा. मग जास्तीचा म्हणजे एक्सेस ग्रांट. वापस तुम्हाला तो तिथे मांडावे लागेल, जे काही सेशन असेल जेव्हा पैसा संपला, मग त्या सेशन मध्ये तुम्हाला मांडावं लागेल. ते जर पास होतंय तर वापस अप्रोप्रिएशन बिल, तुम्हाला पैसे मिळणार. नाही समजलं. सप्लिमेंटरी म्हणजे पैसा संपलेला नाही, तुम्हाला ते संपण्याच्या आधीच वाटतंय की ऍडिशनल पैसे लागू शकतात, जास्तीचे पैसे लागू शकतात, सो सप्लिमेंटरी. ऍडिशनल सर्व्हिसेस नाही, नवीन सर्व्हिस आहे, नवीन गोष्ट इन्क्लूड केली, ऍडिशनल. एक्सेस, पैसा संपला, एक्सेस ग्रांट. लक्षात राहू द्या, हे गोष्टी विचारा. असं नाही समजलं ना, विचारा आणि लक्षात ठेवा. एक्झाम मध्ये कन्फ्युज होऊ नका. सप्लिमेंटरी म्हणजे सर्व्हिस तीच आहे, पण पैसा संपायच्या आधीच तुम्हाला वाटते की जास्तीचा पैसा लागेल. ऍडिशनल मध्ये नवीन सर्व्हिस येते, नवीन गोष्ट येते. एक्सेस मध्ये पैसा संपला, जास्तीचा पैसा, मग तुम्हाला वापस तो ग्रांट मांडावा लागेल. पुढे एक्सेप्शनल ग्रांट. अपवादात्मक असणार, साहजिकच, नावातच आहे. तर इथे सांगितलेलं आहे, ग्रांटेड फॉर स्पेशल पर्पजेस दॅट आर नॉट पार्ट ऑफ रेग्युलरली इयरली सर्व्हिस. पार्टच नव्हता हा, आणि अचानक उद्भवला. हा काय, अचानक उद्भवलाय. अचानक उद्भवलेला खर्च करण्यासाठी तुम्हाला काय, तो आकस्मिक निधी मध्ये नका ना, बजेटरी अलोकेशन आहे ते, याच्यामध्ये तुम्हाला पैसा पाहिजे. बजेटमध्ये तुम्हाला जी लाईन दिली ना पैशांची, ती संपलीये, किंवा नवीन लाईन आलीये, किंवा अतिरिक्त पाहिजे, त्या लाईन्स आहेत, त्याला हे जोडा. नाही तर तुम्ही म्हणाल आकस्मिक निधी आहे.
तू वेगळी गोष्ट झाली. तुम्हाला जी गोष्ट दिली आहे ना ती त्याच्यातल्या बजेटच्या गोष्टी रिलेटेड हे सांगतोय मी तुम्हाला. ओके, तर हे कोणता ग्रांट आहे? एक्सेप्शनल. जेव्हा एखादी सर्व्हिस आहे आणि काय एक्सेप्शनल अचानक कोणती गोष्ट उद्भवते आणि तो खर्च तुम्हाला करायचा तर एक्सेप्शनल ग्रांट तुम्हाला मांडावा लागेल. तो पास होतोय, पैसे तुम्हाला दिले जातात विथ अप्रोप्रिएशन. पुढे टोकन ग्रांट. टोकन ग्रांट given when funds for a new service can be rearranged from existing allocation. It's like symbolic approval to use a small amount like ₹1 from the budget for a new purpose. म्हणजे याच्यामध्ये काय झालेलं आहे? given when the funds for a new service can be rearranged from existing allocation. टोकन, इथे दोन सर्व्हिसेस आहेत म्हणजे दोन गोष्टी आहेत. एका सर्व्हिस मधला पैसा तुम्हाला दुसऱ्या सर्व्हिससाठी यूज करायचा, एका सर्व्हिस मधला पैसा तुम्हाला दुसऱ्या सर्व्हिससाठी यूज करायचा आहे, तर तुम्ही ते करू शकता. म्हणजे तिथला पैसा हे करून तुम्ही दुसऱ्या सर्व्हिसला देऊ शकता. त्यासाठी कोणतं ग्रांट मांडायचं तुम्हाला? टोकन ग्रांट. ओके, बस एवढे ग्रांट आहेत. आणखी एक आहे ओट ऑफ क्रेडिट, लास्ट आहे. इट इज गिवन फॉर अनफोर्सिन एक्सपेन्सेस दॅट कांट बी स्पेसिफाईड इन डिटेल इन द बजेट. बजेटमध्ये सांगता येणार नाही असे काही उद्भवणारे प्रश्न असतात, त्याच्यासाठी असतात ओट ऑन क्रेडिट. उधारीवर पैसा घेतो की नाही आपण, आपण नाही सांगत कोणाला कशाला पाहिजे पण देणार पैसे, बरोबर? सेम ही आहे. तर त्याला ओट ऑफ क्रेडिट, ओट ऑफ क्रेडिट. आणि हा शब्द वेगळा आहे, ओट ऑन अकाउंट हे 116 हे वेगळं. ओट ऑफ क्रेडिट म्हणजे अशा काही गोष्टी ज्या डिटेलमध्ये सांगता येत नाहीत पण पैशांची आवश्यकता, मग तो पैसा कुठून येणार? ओट ऑफ क्रेडिट. ते पास झालं तर तुम्हाला तर न डिटेल विचारता न डिस्कशन करता तो पैसा दिला जातो. मे बी काही गुप्त कामांसाठी वगैरे हे वापरले जात असतील पैसे. तर ओट ऑफ क्रेडिटची फॅसिलिटी पण आहे. सो टोकन वापस एकदा रिवाइज करू आपण. सप्लिमेंटरी ग्रांट संपायच्या आधी तुम्हाला काय? आहे पण त्याच्यामध्ये पैसा वाढवायचा आहे. ऑलरेडी एखादी सर्व्हिस आहे, म्हणजे सर्व्हिस म्हणजे एक लाईन आहे, बजेट लाईन आहे, ती सर्व्हिस शब्द वापरलेला इथे. तर त्यासाठी तुम्हाला पैसा अलोकेट झालाय, पण तो संपायच्या आधीच तुम्हाला वाटते की नाही ऍडिशनल पैसे लागू शकतात. त्यासाठी तुम्ही काय करणार? सप्लिमेंटरी ग्रांट मागणार आणि तो पास झाला तर तुम्हाला पैसे मिळणार. मग दुसरा बघितला ऍडिशनल ग्रांट, नवीन लाईन. एखादी लाईन जर आली तर त्यासाठी पैसे. यस नवीन सर्व्हिस जर तुम्ही हे इम्प्लिमेंट करताय त्यासाठी पैसा लागतोय तर ऍडिशनल ग्रांट. खूप छान. एक्सेस ग्रांट, पैसा संपलाय, लाईन तीच आहे पण पैसा संपलाय आणि तुम्हाला अधिकचा पैसा पाहिजे. अधिक म्हणजे एक्सेस, तुम्हाला एक्सेस ग्रांट दिला जाईल. मग आहे एक्सेप्शनल ग्रांट. अचानक उद्भवलेला, अनफोर्सिन एखादी गोष्ट आली, एक्सेप्शनल गोष्ट आली काही, तर तुम्हाला तिथे पैसा मिळतो येतो. कोणतं ग्रांट आहे हे? एक्सेप्शनल ग्रांट. मग आहे टोकन ग्रांट. एका सर्व्हिसचा पैसा एका सर्व्हिसचा पैसा दुसऱ्या सर्व्हिसचा तुम्ही युज करू शकता, त्याची सुद्धा तुम्हाला तरतूद आहे. आणि लास्ट होतो ओट ऑफ क्रेडिट, ज्याची माहिती देऊ शकत नाही, अनएक्सपेक्टेड नाही, अशी खर्च ज्याची माहिती ज्याची डिटेल तुम्ही देऊ शकत, बजेटमध्ये त्याची तरतूद तुम्हाला करता येते. ओट ऑफ क्रेडिट. सर मे बी तेवढं ते तर कसं माहिती का, ते गृह मंत्रालयाच्या अधीन, गृह मंत्रालयाचा पैसा तिथे जाईल. पण अशा काही गोष्टी ज्याची माहितीच द्यायची नाही, भविष्यात काय करायचं असेल, एखादी लोकांसमोर किंवा मीडियासमोर ते आताच आणायचं नसेल, अशा गोष्टींसाठी असतो ना गव्हर्नमेंटचा खर्च, त्याच रिलेटेड असेल, डिफेन्स वगैरे अशा रिलेटेड असेल. त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी रॉ आणि एनआय वगैरे आपल्यापर्यंत कधीच पोहोचवत नाही, त्या गुप्त बैठकीद्वारेच हे केल्या जातात. त्यासाठी पार्लमेंटची कोणती मिटिंग बोलली? सिक्रेट मिटिंग ऑफ पार्लमेंट. स्पीकर जे बोलावतात, स्पीकर ज्यांना इन्व्हाइट करायचे त्यांनाच इन्व्हाइट करू शकतात. आणि त्याच्यापेक्षाही सिक्रेट मिटिंग असते किचन कॅबिनेट, पीएम आणि 2-3 जण त्याच्यामध्ये असतात. वॉर वगैरे असं काही मोठा डिसिजन घ्यायचा असेल तिथे ते होतं. यस सर, आपण जे पहिल्यांदा जे बघितलं त्याचं नाव काय होतं? म्हणजे मला ते आठवत नाही आता. ऍडिशनलच्या अगोदर सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरी आणि एक्सेस मध्ये काय फरक आहे सर? सप्लिमेंटरी मध्ये पैसा संपलेला नाहीये, पैसा संपायच्या आधीच तुम्हाला ऍडिशनल अमाऊंट पाहिजे. आणि एक्सेस मध्ये तुमचा पैसा संपलाय, पैसा संपल्यानंतर तुम्हाला अधिकचा पैसा पाहिजे, तो ते वर्ष पूर्ण करण्यासाठी. डिसेंबर मध्ये पैसा संपला, पुढे 2-3 महिने आणखी नाहीत ना, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? एक्सेस ग्रांट. ते तुमच्याकडे टूल आहे, त्याच्या मार्फत तुम्हाला पैसा मिळू शकतो. आणखी काय कोणाला विचारायचंय? नेहमीच होतं ते, आपले सांगत नाही मोस्टली. हा, जिथे गरज असेल कळतं ना, किचन कॅबिनेटची मीटिंग झालेली पण कळतं.
पण गुप्त असेल तर ते त्यांचे तेच बघतात. जेव्हा क्रिटिकल डिसिजन घ्यायचे, सिक्रेट डिसिजन घ्यायचे, कारण की भनक नाही लागू द्यायची कोणाला, तर साहजिक आपल्याला कळणार. पण हा, ते स्वतःहून सांगतायत की हा रिझर्वेशन वरती आम्ही याच्यावरती किचन कॅबिनेट नाही का मीटिंग वगैरे घेऊ, तर तसं सांगितलं पण जाऊ शकतं. तेव्हा पण नव्हतं सांगितलं. ते तर किती हे झालं होतं, रातोरात ऑर्डिनन्स काढला होता ना डायरेक्टली. ऑर्डिनन्स काढण्याच्या आधी काय झालं असेल, मीटिंग झाली असेल त्यांची सिक्रेट, काय करायचं, कधी करायचंय, त्याच्यानंतर प्लॅनिंग काय असेल. मग त्याच्यानंतर काही महत्वाचे आणि काही विश्वासाचे लोक, स्पेसिफिकली ऍडवायझर असतात, असं आहे ना, डिफेन्स ऍडवायझर, फायनान्शियल ऍडवायझर, हे खूप विश्वासाचे लोक असतात. IAS ऑफिसर मधून पण घेतात, मोस्टली तिथूनच घेतात. तर तुम्ही असे गव्हर्नमेंटचे विश्वासू बनला तर तुम्हाला पण तिथे पोस्ट दिलं जातं. अजित डोवल वगैरे बघते ना कसलं त्यांचं वजन आहे. तर हे खूप महत्वाचे माणसं असतात, अशांना पण तिथे इन्व्हाइट केलं जाऊ शकतं त्यांच्या डिसिजनची ऍडवाइस घेण्यासाठी. आता श्रीरंग राजन किती वेळेस गव्हर्नमेंटचे फायनान्शियल ऍडवायझर राहिलेले आहे. हुशार तुमच्याकडे बुद्धी असेल ना, तुम्हाला गव्हर्नमेंट डायरेक्ट ऍडवायझर. त्यामुळे फक्त अधिकारी नका हो, स्मार्ट अधिकारी व्हा. मंत्र्यांसोबत तुम्हाला चांगलं खेळता आलं पाहिजे, जे जनतेचं भलं पण करायचंय, पण त्यांची खुन्न म्हणजे हे पण नाही करायची. नाही तर तुम्ही एका ठिकाणी 3 महिने टिकत नाही. एका ठिकाणी तुम्ही जनतेचं कसं कल्याण करणार. तुम्ही मग मध्ये आलाय, एक तर मंत्री नाही तर मी, आणि मंत्रीच्या हातात सगळं आहे, तो डायरेक्ट मला जा म्हणतो गडचिरोलीला. तिथं गेला तर तिथे पण तुम्ही मध्ये काम करता, मग नाही मग ते इकडे तिकडे इकडे तिकडे ना, तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळतं सर्व्हिस गव्हर्नमेंटवरती. तुमचा गव्हर्नमेंटमध्ये राहून गव्हर्नमेंटवरती राग येतो. तुम्ही सॅटिस्फाईड स्वतःच नाही तर जनतेला कसं करणार. आपल्याकडे काही अधिकारी आहेत, स्कोरच बनवतात माझ्या एवढ्या बदल्यासाठी, म्हणजे त्यांचे फेमस होतात ते, पण ऍक्च्युअली जनतेला स्टेबिलिटीच मिळत नाही. एक कलेक्टर जाण्याने खूप गोष्टी बदलतात, एक IPS जाण्याने खूप गोष्टी बदलतात. तर तुम्हाला तेवढी तर बुद्धी असली पाहिजे, यांच्यासोबत खेळता आलं पाहिजे. सिम्पल मॅनर राहा, टीका, जनतेचं काम पण करा. काही IAS IPS ऑफिसर आहेत, मग ते छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुद्धा मग ते खूपच अति करतात. मध्ये नाही काय कोणतरी होते, बिर्याणी वगैरे साठी सुद्धा नाही का झालेला, काय अशा काही गोष्टी नका करू. यस सर एकदा टोकन ग्रांट आणि वोट ऑफ क्रेडिट मध्ये थोडं मला एक्सप्लेन करायला, कन्फ्युज आहे. टोकन ग्रांट म्हणजे जेव्हा एका सर्व्हिसचा पैसा, एका लाईनचा पैसा दुसऱ्या लाईन मध्ये तुम्हाला डायव्हर्ट करायचा, दॅट कॉल्ड टोकन ग्रांट. तो पास झाला तर तुम्ही तुमचा तो पैसा आहे तो दुसऱ्या सर्व्हिससाठी वापरू शकता. आणि दुसरं कोणतं म्हटलंय, शांतता राखा, दुसरं कोणतं म्हटलंय, वोट ऑफ क्रेडिट. वोट ऑफ क्रेडिट म्हणजे ज्याचे डिटेल्स तुम्ही देऊ शकत नाहीत, पण बजेटमध्ये तुम्हाला पैसा पाहिजे, पण तुम्ही माहिती नाही सांगू शकत कशाला पाहिजे, तर तुम्हाला तो दिला जातो. छोटी अमाऊंट असते ही, पण दिली काढता येऊ शकते. त्याला वोट ऑफ क्रेडिट म्हटलं जातं. ठीक आहे सर, मग हे जे डिमांड ऑफ ग्रांट आहेत, जर हे म्हणजे ग्रांट्स जे आहेत आता हे सप्लिमेंटरी वगैरे ते ऍडिशन नंतर आहेत, म्हणजे फर्स्ट टाइम प्रोसिजर असते तीच ह्या सगळ्यांना परत फॉलो करतात का, म्हणजे लास्ट परत प्रेसिडेंटच्या अप्रुव्हल पर्यंत म्हणजे CFI यस, मध्ये अप्रोप्रिएशन बिल लागणारच. हे सगळ्या ग्रांट नंतर बिल्स तुम्हाला पेश करावे लागतात 114 नुसार, जेव्हा तुम्हाला पैसा रिलीज केला जातो. कारण की सगळा ऍडिशनल पैसा कुठून येणार आहे, CFI मधून. ते बिना ऍक्टचा पैसा त्यातून निघत नाही. क्लिअर आता सगळ्यांना? आणखी कोणाला काय विचारायचंय? चला थांबायचं मग ऑनलाईन. येस सर. येस सर. ओके, थँक्यू सो मच फॉर युअर पार्टिसिपेशन अँड कॉपरेशन. जय हिंद, जय भारत. थँक्यू थँक्यू सर.